नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम आपण या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आज आपण प्रकरण क्रमांक 3चा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे लघुउद्योग. लघुउद्योग या विषयाचं अनन्यसाधारण महत्त्व भारतासारख्या देशाच्या हिशोबानं बघता आहे. याला कारण म्हणजे भारत हा लोकसंख्येनं खूप वरच्या गटामध्ये मोडणारा देश आहे. त्यानंतर या लोकसंख्येचं वैशिष्ट्य म्हणजे या लोकसंख्येमध्ये तरुणाईंचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर या तरुणाई अशा स्वरूपात आहे जी रोजगाराची अपेक्षा करते आणि खूप शिकलेली आहे. अशा स्थितीमध्ये ही शिक्षित तरुणाई आपल्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून विविध स्वरूपाचा रोजगार मागते. मग ती सार्वजनिक क्षेत्र, ज्याला आपण सरकारी क्षेत्र म्हणूयात, त्या क्षेत्राकडनं म्हणा किंवा खाजगी क्षेत्राकडनं म्हणा, परंतु दोन्ही क्षेत्र रोजगार द्यायला प्रामुख्यानं इतक्या मोठ्या संख्येनं रोजगार द्यायला कमी पडतात आहे. त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण देशामध्ये खूप आहे आणि या बेरोजगारीला दूर करण्यासाठी एक उपाय म्हणून या लघुउद्योगाकडे भारत शासनानं किंवा भारत देशानं प्रामुख्यानं बघितलेलं आहे. लघुउद्योग ही संकल्पना प्रामुख्याने संपूर्ण जगभर विस्तारलेली आहे, परंतु भारताच्या अनुषंगानं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारतासमोरील जे काही प्रामुख्याने जी काही ज्वलंत समस्या निर्माण झाली त्याची बेरोजगारीची होती. तर त्या बेरोजगारीला दूर करण्यासाठी किंवा त्या बेरोजगारीला टॅकल करण्यासाठी पर्याय आपल्याकडे होता, तो म्हणजे आपण अशा स्वरूपाची रचना उभा करूया जिथं नोकऱ्या मागणारा गट नाही तर नोकऱ्या देणारा गट तयार होईल. हा नोकरी देणारा गट कुठून तयार करायचा, तर त्यातलं उत्तर होतं ते म्हणजे लघुउद्योग. की आपण देशामध्ये लघुउद्योग स्थापनेला जास्तीत जास्त प्राधान्य देऊयात किंवा प्रोत्साहन देऊयात, की त्यामुळं नोकऱ्या मागणारा गट कमी होईल. तुलनेनं लघुउद्योगांच्या स्थापनेमुळे जास्तीत जास्त कामगारांची आवश्यकता भासेल आणि त्यातून नोकऱ्या देणाऱ्या गटाची निर्मिती होईल. आता पुन्हा प्रश्न हा तयार होतो की लघुउद्योगाकडेच का असं बघितलं? इतरही उद्योग होते, परंतु लघुउद्योगाकडे रोजगार निर्मितीचं एक साधन म्हणून किंवा रोजगार निर्मितीची एक शक्यता म्हणून का बघितलं गेलं? तर या उद्योगाची एक रचना आहे, जी रचना इतर उद्योगांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. मग ती कशी आहे? तर लघुउद्योगाच्या रचनेमध्ये काय आहे प्रामुख्यानं, की या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं जास्तीत जास्त कामगारांकडून, म्हणजे ज्याला उत्पादन पद्धती जी काय असते ती, त्या उत्पादन पद्धतीमध्ये प्रामुख्यानं 2 गटामध्ये उत्पादन पद्धतीचं वर्गीकरण होतं. एक म्हणजे मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्पादन पद्धती आणि दुसऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन पद्धती. तर यामध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर उत्पादनासाठी करावा असा आग्रह या लघुउद्योगामध्ये धरला जातो आणि त्यामुळे यंत्राचा वापर कमी होतो. यंत्राचा वापर कमी झाला म्हणजे साहजिकता जास्तीत जास्त कामगारांना काम देता येतं आणि जास्तीत जास्त कामगारांना काम देता आलं म्हणजे रोजगाराची आपल्याला निर्मिती करता येईल. तर एक सर्वसाधारण अशा रीतीची रचना आहे. याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर ज्या काही व्याख्या लघुउद्योगास तयार करण्यात आला, म्हणजे त्यामध्ये विजेचा वापर न करता अशा स्वरूपाच्या त्या रचना होतात. विजेचा वापर जर केला तर अशा वेळेस 50 कर्मचारी ज्या उद्योगात असतील त्याला आपण लघुउद्योग मानावा, असं त्या व्याख्येचा मतितार्थ होता. एक दुसरी व्याख्या तयार करते ज्याच्यामध्ये विजेचा वापर नव्हता. त्यामध्ये विजेचा वापर न करता 100 कर्मचारीपर्यंत जे कर्मचारी ज्या उद्योगामध्ये काम करतात, तर त्या उद्योगाला देखील लघुउद्योग या संकल्पनेत गणलं जावं, असं देखील त्या दुसऱ्या व्याख्येचा मतितार्थ असायचा. आता सर्वसाधारण पातळीला जी बेसिक चर्चा आपण केली ती म्हणजे की या उद्योगाला विशेष महत्त्व काय आहे, तर बेरोजगारी ही ज्वलंत समस्या आहे. भारत ज्या प्रकारच्या देशामध्ये मोडतो तर तो देश हा रोजगाराची अपेक्षा करणारा किंवा रोजगारीचा शोध घेणारा तरुणांचा देश, अशा अलंकारिक भाषेतसुद्धा आपण या देशाचं वर्णन करू शकतो. मग अशा स्थितीमध्ये रोजगार कसा निर्माण करता येईल किंवा रोजगार देता कसा येईल, तर या दृष्टिकोनातून शासकीय पातळीवर मोठ्या स्वरूपात चर्चा विमर्श झाले आणि त्या चर्चा विमर्शातून पुढे आलेली संकल्पना ही लघुउद्योग होती. म्हणजे अशातला काय भाग नाही की भारतानंच लघुउद्योगाची निर्मिती केली. लघुउद्योग ही संकल्पना जगभर याआधी स्वीकारली जात होती, किंबहुना आजच्या तारखेला स्वीकारली जाते, परंतु भारतानं याकडे मात्र विशेष आग्रहाने बघितलं. कारण भारत अशा समस्येला तोंड देत होता जी समस्या दिवसेंदिवस व्यापक होत चालली होती. किंबहुना त्या संकल्पनेतून किंवा त्या समस्येतून बाहेर कसं निघावं याचं उत्तर शोधणं खूप जिकिरीचं होत चाललं होतं आणि शासकीय पातळीवर म्हणा या तुलनेनं खूप असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला की ज्याच्या तुलनेनं आपण या बेरोजगारीला तोंड देऊ शकू. परंतु बेरोजगारी ही शाश्वत समस्या आहे, त्याच्यातून कोणताच देश कायमस्वरूपी बाहेर पडू शकत नाही. काळाच्या ओघात जशी लोकसंख्या वाढत जाते किंबहुना अर्थशास्त्राची चक्र जशी फिरतात तसतशी रोजगाराच्या अपेक्षा किंबहुना रोजगाराची गरज निर्माण होत असते आणि त्या बदलत्या पिढीच्या किंबहुना वाढत्या लोकसंख्येच्या अपेक्षा किंबहुना गरजा भागवण्यासाठी पुन्हा रोजगाराची निर्मिती करावी लागते. त्यामुळं हा एक शाश्वत पर्याय रोजगार निर्मितीचा होऊ शकतो. तर या अनुषंगाने शासनानं या संकल्पनेकडे बघितलं, ज्याला आपण लघुउद्योग असं म्हणतो.
आता या लघुउद्योगाच्या मध्ये उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र असा 2 प्रकारात वर्गीकरण या लघुउद्योगांचं केलं जातं. तर लघुउद्योगाची एक सोपी सरळ व्याख्या आपण अशी म्हणतो, लघुउद्योग म्हणजे अशा स्वरूपाचे उद्योग ज्या उद्योग हे छोट्या स्वरूपात चालवले जातात, जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केला जातो आणि कमीत कमी स्वरूपात यंत्राचा वापर केला जातो. अशा उद्योगांना आपण लघुउद्योग असं म्हणू शकतो. एक थोडीशी आणखी एक व्याख्या तयार करता येईल, ज्या उद्योगामध्ये कमीत कमी 25 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 5 कोटी रुपये इतकी भांडवल रचना आहे, तर अशा उद्योगांना देखील आपण लघुउद्योग म्हणत असतो. तर भांडवल रचनेमध्ये काय, प्रामुख्याने उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दृष्टिकोनातून काही त्याच्यामध्ये बदल केलेले आपल्याला बघायला मिळतात. जसं की सर्वसाधारणतः उत्पादन क्षेत्रामध्ये अतिलघु उद्योग म्हणा, त्यानंतर मध्यम लघु उद्योग आणि त्यानंतर मध्यम उद्योग. तर यामध्ये प्रामुख्यानं अतिलघुमध्ये सांगितल्याप्रमाणे 25 लाखापेक्षा जास्त ज्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक आहे उत्पादन क्षेत्राबाबत. त्याच्यानंतर लघु उद्योगामध्ये ज्या उद्योगामध्ये 25 लाखापेक्षा जास्त आहे परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणूक आहे. त्यानंतर मध्यम उद्योगामध्ये याची 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे परंतु 10 कोटी रुपयांपेक्षा कमी. तर ही भांडवल रचना सर्वसाधारणरित्या उत्पादन क्षेत्राला लागू केली. तसंच सेवा क्षेत्राबाबतची सांगितलेली ती म्हणजे जसं 25 लाखाची मर्यादा अतिलघु उद्योगाला उत्पादनाबाबत घातली, तरी सेवा क्षेत्रामध्ये तीच मर्यादा 10 लाखापर्यंत आहे. एखादा लघु उद्योग जो सेवेची निर्मिती करतो, वस्तूंची करत नाही, तर अशा वेळेस तिथली भांडवल मर्यादा ही अतिलघु उद्योगासाठी 10 लाखापर्यंत आहे. तर तीच मर्यादा लघु उद्योगासाठी 10 लाखापेक्षा जास्त आहे परंतु 2 कोटी रुपयांपेक्षा कमी केलेली आहे. त्यानंतर तीच मध्यम उद्योगासाठी 2 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला. तर एक प्रकारची जनरल एक भांडवलाची रचना त्या ठिकाणी लघु उद्योगांबाबत केलेली पाहायला मिळते. प्रकरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या, एक गोष्टी आपण सविस्तरपणे हाताळणार आहोत किंवा बघणार आहोत. एक प्रश्न या अंतर्गत आपण अभ्यासूया. जरी बऱ्यापैकी संपूर्णचं प्रकरण आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेता येते का, तो प्रयत्न आहे. तर वेळेची मर्यादा बघता जर होत असेल तर नक्कीच याच व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण सगळे प्रश्न हाताळता येईल याची काळजी घेऊयात. परंतु आता आपण सुरुवातीला पहिला जे काही प्रश्न या प्रकरणामध्ये येतो तो म्हणजे लघु उद्योगाचे महत्त्व. पार्श्वभूमीत किंबहुना प्रस्तावनेत बऱ्यापैकी मी या उद्योगाचं महत्त्व तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, किंबहुना भारताच्या दृष्टिकोनातून का विशेष महत्त्व आहे हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर लघु उद्योग का महत्त्वाचं आहे, या उद्योगांबाबत भारत देशाला प्रामुख्यानं का फार अपेक्षा आहे, याची कारणं आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून शिकायला मिळतील. तर जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे लघु उद्योगाचे महत्त्व. पहिला मुद्दा सांगितला की नोकरीच्या संधी. तर मी सांगितलं का भारत हा बेरोजगारी जास्त असलेला देश आहे. अनेक देशांमध्ये बेरोजगारी, परंतु भारताला ही समस्या खूप जास्त भेडसावते. मग अशा वेळेस लघु उद्योगाकडे का बघितलं गेलं तर हे जे काही उद्योग आहे हे उद्योग काय करतील का, यांच्या स्थापनेमुळे यंत्राचा वापर कमी होईल, जे मी सुरुवातीलाच सांगितलं, आणि मनुष्यबळाचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा वापर जास्त होईल. ज्यावेळेस यंत्राचा वापर कमी होतो तर तीच कामं करण्यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासते. जितके जास्त स्वरूपात कर्मचारी कामावर घेतले जातील तितक्या जास्त स्वरूपात आपण रोजगार देऊ शकतो, हा देखील अर्थ त्या माध्यमातून घेतला गेला. त्यामुळं लघु उद्योग हे जास्तीत जास्त लोकांना रोजगार देतील, एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्तीत जास्त करू शकतात, हा देखील एक महत्त्व त्या उद्योगाचा आहे. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की प्रादेशिक समतोल. प्रादेशिक समतोल काय बघा, संपूर्ण देशाची आपण एक रचना बघितली, किंबहुना जिल्ह्याची बघा, राज्याची बघा, आपल्याला काय बघायला मिळतं की विशिष्ट राज्य, विशिष्ट जिल्हा, विशिष्ट तालुका खूप जास्त प्रगत झालेला आर्थिक निकषांवर प्रामुख्याने दिसायला मिळतो आणि काही तालुके, काही राज्य, काही जिल्हे खूप मागासलेले बघायला मिळतात. याला कारण काय की विशिष्ट भागामध्ये जास्त औद्योगिकरण होतं, जास्तीत जास्त उद्योग त्याच भागात स्थापन होतं. जसं उदाहरणार्थ आपण मुंबई म्हणूयात, पुणे म्हणूयात, नाशिक म्हणूयात, नागपूर म्हणूयात. तर यासारख्या भागांमध्ये प्रामुख्याने जास्त उद्योग आहे. तुलनेनं अहमदनगरसारखा जिल्हा म्हणा किंवा इतरही जी काही तुलनेनं मागासलेले जिल्हे आहेत, त्यातल्या अहमदनगरमध्ये आपण विविध तालुके बघितले. तालुक्यावर आपल्याला काही तालुके खूप मागासलेले, काही तालुके खूप प्रगत अशा स्वरूपात बघायला मिळतं. तर हे जे काही विषमपणा आलेला आहे तो म्हणजे विकासामध्ये, तर तो लघु उद्योगामुळे दूर होऊ शकतो. जर प्रत्येकच भागामध्ये उद्योग स्थापन व्हायला लागले तर प्रत्येक भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जितक्या जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी एखाद्या भागामध्ये असतील तितका त्या भागाचा आर्थिक विकास जास्त स्वरूपात होईल. त्यामुळे हा जो काही प्रादेशिक असमतोल निर्माण झालेला आहे, काही विशेष भागांमध्ये जास्त उद्योग स्थापन झाल्यामुळे, तर त्या ज्या भागांचा विकास व्हायचा बाकी आहे अशा भागांमध्ये जर आपण लघु उद्योग मोठ्या स्वरूपात स्थापन केले तर त्या भागातही जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे त्याही भागाचा आर्थिक विकास त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होऊन हा जो काही प्रादेशिक असमतोल आहे हा आपल्याला दूर करता येईल असं त्या मुद्द्याअंतर्गत सांगितलं. तिसरा जो काही मुद्दा सांगितला तो स्पर्धा शक्ती वाढते असं म्हटलं. स्पर्धा शक्ती
आता ही स्पर्धाशक्ती म्हणजे काय, तर स्पर्धा करण्याची शक्ती, ज्याला आपण स्पर्धाशक्ती म्हणून. होतं काय की काही मोजकेच उद्योग असल्यामुळं व्यापारातील जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा कमी होते. आता तुम्ही म्हणाल की स्पर्धा कशाला पाहिजे? स्पर्धेचा अप्रत्यक्षरित्या फायदा ग्राहकांना होत असतो. उदाहरणार्थ वस्तू दर्जेदार मिळायला लागतात, वस्तूच्या कमी किमती त्या ठिकाणी होतात, कारण स्पर्धा आहे. त्या उलट मक्तेदारी असली, विशिष्ट एकच उद्योजक असला तर त्याला जसं वाटेल त्या किमतीला तो वस्तू विकू शकतो. त्याला वाटेल त्या सुमार दर्जाच्या वस्तू तो विकू शकतो. आपल्याकडे इतर पर्याय नसतात. परंतु ज्यावेळेस पर्याय तयार होतील, स्पर्धा वाढेल, त्यावेळेस साहजिकता चांगल्यात चांगल्या दर्जेदार वस्तू, त्याला संशोधन केलेल्या वस्तू किंबहुना योग्य किमतीला, माफक किमतीला, रास्त किमतीला वस्तू ग्राहकांना मिळायला लागतील. हा देखील एक फायदा या माध्यमातून होऊ शकतो. हे त्याचं तिसरं महत्त्व आहे. चौथं सांगितलं ते म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर. लघुउद्योग काय करतील की काही विशेष भागांमध्ये नैसर्गिक संसाधनं जी काय आहेत ती न वापरल्यामुळे ती नाश होतात. आता अशा स्थितीमध्ये काय होतं की जर त्या उदाहरणार्थ कोकणसारखा एखादा भाग घ्या, ज्या ठिकाणी आंब्याचं उत्पादन खूप जास्त स्वरूपात आहे. मग अनेकदा काय होतं का त्याला पूरक उद्योग त्या भागात नसल्यामुळं जर त्या पदार्थांची किंवा त्या फळाची विक्री मोठ्या प्रमाणात झाली नाही, किंबहुना काही कारणाने तितक्या मोठ्या स्वरूपात त्याची निर्यात किंबहुना विविध राज्यांमध्ये त्याची विक्री होऊ शकली नाही, तर अशा वेळेस ते फळंही पडून राहतात किंवा त्याची नासाडी होते. मग ही एक नैसर्गिक साधन संपत्ती. परंतु ती नैसर्गिक साधन संपत्ती जर लघु उद्योगांमार्फत वापरली गेली, उद्योगाचा भाग म्हणून, उदाहरणार्थ त्याच्यावर आधारित इतर जे काही उद्योग आहे, मग ते आंब्यापासून बनवले जाणारे लोणच्याचे उद्योग असतील, आंब्यापासून बनवले जाणारे कँडीज असतील, त्यानंतर त्यावर आधारित जॅम वगैरे हे बनवणारे उद्योग असतील, तर असे उद्योग त्या भागात जर स्थापन झाले तर हे जे काही नासाडी होणारं उत्पादन आहे ते वाचवता येईल. तसंच दुधासारखं उत्पादन, एखाद्या भागामध्ये खूप जास्त स्वरूपात दुधाचं उत्पादन होतं, परंतु जर त्याची विक्री तितक्या प्रमाणात होत नसतील तर साहजिकता त्याची नासाडी होईल. परंतु त्यावर आधारित जर लघु उद्योग त्या भागात स्थापन झाले तर साहजिकता काय होईल, ती काय नैसर्गिक साधन संपत्ती जी वाया जाते तिचा वापर न झाल्यामुळे, तर आपल्याला त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा देखील वापर करून ती उपयोगात आणता येईल. हा एक भाग त्या अंतर्गत आपल्याला सांगता येईल. पुढचा मुद्दा सांगितला की स्थलांतरात घट होते. कशामुळे? तर लघु उद्योगामुळे. स्थलांतर, ज्याला आपण मायग्रेशन म्हणूयात. काय होतं की साहजिकता लोक ज्या भागात रोजगार आहे किंवा ज्या भागातून रोजगार मिळू शकतो अशा भागाकडे जाण्याचा लोकांचा कल जास्त असतो. मग आपण सर्वसाधारण जुन्या काळात ऐकायचो आपले लोक मुंबईला जायचे रोजगार शोधायला. आजही पुण्याला मुलं कामाच्या निमित्तानं शोधायला जातात. ग्रामीण भागात असेल तर नगरपर्यंत जातात. काय होतं की लोक रोजगाराच्या निमित्तानं दुसऱ्या भागात, ज्या भागात रोजगार मिळतो अशा भागाकडे स्थलांतरित होण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. मग हे स्थलांतर का थांबेल? आता उदाहरणार्थ तुम्ही बघा, महात्मा गांधी यांची एक म्हणणं होतं की गावाकडे वळा, खेड्याकडे वळा. का? तर सगळेचे सगळे लोक शहरीकरणाकडे, शहरात जर चालली तर या खेड्यांकडे, गावाकडे कुठं लक्ष देईल? तर मग अशा वेळेस लघुउद्योगांची स्थापना या स्थलांतराला थांबू शकते. जर तुम्हाला तुमच्या गावातच रोजगार मिळायला लागला तर तुम्हाला रोजगारासाठी पुण्या, मुंबईला किंबहुना त्यासारख्या तत्सम इतर गावांना जाण्याची गरज नाही. तर एका विशिष्ट भागामध्ये जे काही स्थलांतर वाढतं त्या स्थलांतराचे इतरही तोटे ते आपल्याला इतर ठिकाणी बोलता येईल. परंतु एक ओघवत्यापणात मी सांगतो की स्थलांतरामुळे काय होतं, शहरीकरण वाढतं. शहरीकरणामुळे त्या भागात लोड जास्त येतो. उदाहरणार्थ ज्या भागामध्ये 1000 लोकांना सेवा पुरवण्याची सुविधा तिथे 10,000 लोक राहायला लागले तर मग त्या ठिकाणी झोपडपट्टी वाढते. त्यानंतर तिथं नागरी सुविधा द्यायला अडचणी येतात, पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढतात, रहदारीच्या समस्या वाढतात, इतरही अनेक समस्या आहेत. तर या साऱ्या गोष्टी आपल्याला टाळता येईल. हे स्थलांतर आपल्याला टाळता येईल जर लघु उद्योग वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या भागात स्थापन व्हायला लागले. त्यानंतर मोठ्या उद्योगांसाठी पूरक आहे. जे काही मोठे उद्योग आहे अशा मोठ्या उद्योगांना लागणारा कच्चा माल आहे किंवा इतरही सेवा असतात. आता आउटसोर्सिंगसारखी एक संकल्पना आहे इयत्ता 12वीला. त्यामध्ये बाह्य सेवेअंतर्गत मोठमोठे उद्योग अनेक छोट्या उद्योगाकडून त्यांची कामं करून घेतात. मग अशा वेळेस या लघु उद्योग काय करू शकतात, कच्चा माल म्हणा, पुरवणं म्हणा, किंवा ज्याला आपण सेमी प्रोडक्ट म्हणता येईल, ज्याला निम्न उत्पादनं म्हणतात, ती निम्न उत्पादनं बनवून ती या उद्योगांना विकू शकतात किंवा ह्या उद्योगांना लागणारे जे काही इतर कामकाजाची पद्धती त्यांना त्याच भागामध्ये स्थानिक पातळीला, राष्ट्रीय पातळीला उपलब्ध होऊ शकतात. अनेकदा परराष्ट्रावर किंवा विविध राज्यांमध्ये ते अवलंबून राहावं लागतं. परंतु जर मोठ्या उद्योगांना अशी पूरक उद्योग त्याच भागात स्थापन व्हायला लागले तर साहजिकता त्यांना त्यांचं काम करणं अतिशय सोपं होऊ शकतं. तर हा एक देखील दृष्टिकोन किंवा महत्त्वाचा म्हणून त्याकडे बघितलं. त्यानंतर 7वा मुद्दा सांगितला तो नवउद्योगांचा विकास आहे. तर नवनवीन उद्योगांना स्थापना मिळेल, नवनवीन कल्पना येतात. अनेकदा उद्योजक जे काही तरुण असतात त्यांच्याकडे नवनवीन आयडियाज असतात. स्टार्टअपसारखा प्रकार आपण ऐकतो. वेगवेगळे स्टार्टअप आजकाल स्थापन होतात. हे नवनवीन विचार, नवनवीन कल्पनांना त्या ठिकाणी वाव मिळतो आणि प्रत्येकजण आपली एक स्वतंत्र योजना, स्वतंत्र एक वस्तू, नवीन एक उत्पादन घेऊन येऊन ते विकण्याचा प्रयत्न करतो, बनवण्याचा प्रयत्न करतो. तर हा एक मोठी औद्योगिक क्रांती आपल्याला देशामध्ये या लघु उद्योगांच्या माध्यमातून घडवते. हा एक भाग त्या महत्त्वाअंतर्गत सांगता येईल. तर एकंदरीत ही 6-7 मुद्दे होती जे आपण महत्त्वाअंतर्गत अभ्यास शकतो. पुढचा जो भाग आहे तो लघु उद्योगाचे महत्त्व फायदे आहे.
ह्या लघुउद्योगाचे काय फायदे झालेले आहे किंबहुना देशाला म्हणा किंवा एकंदरीत औद्योगिक क्षेत्राला, तर ते आपल्याला या पुढच्या प्रश्नाच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जरी सर्व प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर अप करायचे असले तरी तुम्ही एक प्रश्न स्वतंत्ररित्या अभ्यासू शकतात. हा देखील एक भाग आहे. आपल्याला किती मिनिटापर्यंत पहिला प्रश्न आहे तो एक प्रश्न आपण स्वतंत्र अभ्यास शकतो, परंतु एक व्हिडिओ बनवणं त्यानंतर पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवून त्यापेक्षा आपण जर एकाच व्हिडिओमध्ये जर अनेक प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक सिंपल व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीच्या साऱ्याही गोष्टी बघायला मिळतील. हा उद्देश आहे. त्यामुळे जरी व्हिडिओ लेंदी झाला किंबहुना मोठा वाटत असला तरी आपण एक प्रश्न स्वतंत्ररित्या हाताळायचा. जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण ऐकलं तरी आपला अभ्यास आपल्याला पूर्ण करून घेता येईल. तर प्रश्न आहे दुसरा तो म्हणजे लघुउद्योगाचे फायदे. लघुउद्योग पुन्हा हे छोट्या पातळीवर चालणारे जे काही उद्योगांचे काय फायदे मिळतात, औद्योगिक क्षेत्राला म्हणा, देशातील लोकसंख्येला म्हणा, अशा विविध पैलूच्या माध्यमातून ते फायदे आपल्याला अभ्यासायचे. वेगवेगळे फायदे बघत असताना पहिला सांगितलं की मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. तर जो मूळ हेतू आहे लघुउद्योग का स्थापन होतो याचा मूळ आणि पहिला हेतू जो काय तो म्हणजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे, मोठ्या स्वरूपात रोजगार निर्माण झाले पाहिजे आणि ती होताना दिसतात. कारण मनुष्यबळाच्या सहाय्याने उत्पादन होतं, यंत्राचा कमीत कमी वापर होतो आहे, जास्तीत जास्त लघुउद्योग स्थापन होतात. जो रोजगार मागायला जाणार आहे तोच उद्योग स्थापन करत असल्यामुळे त्याला प्रथमतः रोजगार मिळून जातो. दुसरा प्रश्न म्हणजे तो उद्योग स्थापन करत असल्यामुळे इतरही लोकांना तो रोजगार देऊ शकतो. त्यामुळे एक रोजगार निर्मितीची क्रांती आपल्याला लघुउद्योगाच्या माध्यमातून निर्माण करता येते. एक साखळीच मोठ्या स्वरूपात तयार होते जी इतरही लोकांना रोजगार देऊ शकते. स्वतःचा रोजगार मिळवतेच, परंतु इतरांनाही रोजगार देण्याची कुवत या क्षेत्रामध्ये आहे किंबहुना निर्माण होताना दिसते. दुसरा मुद्दा सांगितला की अल्प भांडवलावर व्यवसाय. त्याचं नावच लघुउद्योग आहे, छोटा उद्योग आहे. कमीत कमी भांडवलावर चालतो. आपण उत्पादन क्षेत्रातील भांडवल रचना बघितली 25 लाख ते 5 कोटी, 5 कोटी ते 10 कोटी. सेवा क्षेत्रातील बघितले 10 लाख ते 2 कोटीपर्यंतची, 10 लाख ते 25 लाखापर्यंतची, अशा स्वरूपात आपण ते बघितले. मग हे अतिशय छोट्या स्वरूपात चालणारे उद्योग, यासाठी खूप अब्जावधी रुपयाचं भांडवल, 50 कोटी, 100 कोटी, 500 कोटी अशा मोठ्या भांडवलाची गरज नाही. अतिशय कमी भांडवलावर, कमी मनुष्यबळावर, कमीत कमी यंत्राचा वापर करूनही आपल्याला उद्योग चालवता येतात. त्यामुळं अनेकदा भांडवलाअभावी उद्योग स्थापनेला ज्या अडचणी येतात या उद्योगातून आपल्याला दूर करतात की कमी भांडवलावर हे उद्योग चालवले जातात. त्यामुळे साहजिकता अल्प भांडवलावर उद्योग चालू होत असल्यामुळे भांडवल नसल्या कारणानं उद्योग जे काही निर्माण होण्याला ज्या काही अडथळे येतात त्या अडथळ्यांवर एक प्रकारे मात आपल्याला करता येते. कमी भांडवलावरही हा उद्योग लवकरात लवकर सुरू करता येतो. तिसरा मुद्दा सांगितला की स्थानिक संसाधनांचा विनियोग. आपण महत्त्वामध्ये बघितलं होतं की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर, त्याच्याशीच मिळता जुळता हा मुद्दा. आपल्या भागातील जी काही संसाधने आहेत त्यावर आधारित ज्यावेळेस उद्योग साहजिकता त्या भागात स्थापन होतात त्यावेळेस कच्चा माल तर लवकरच मिळतो, परंतु नाश पावणारे किंबहुना उपयोगात न आल्यामुळे नाश होणारी जी काही संसाधनं आहे, प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनं, ती आपल्याला उपयोगात आणता येतात. तिचं युटिलायझेशन आपल्याला करता येतं आणि साहजिकरित्या त्यावर आधारित उत्पादन, जसे मी तुम्हाला आंब्याचं उदाहरण दिलं कोकणाबाबत, किंबहुना काही विशिष्ट गावं तालुके जिथे दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने शेतकऱ्यांमार्फत केला जास्त स्वरूपात दुधाची निर्मिती होते, परंतु विनियोग व्हायला अडचण येतात. त्यामुळे अनेकदा भाव गडगडतात किंबहुना ग्राहक नेमवायला नासडी होते, फेकून द्यावं लागतात. त्यावर आधारित जे काही प्रोडक्ट आहेत चालवले जातात तसे उद्योग. तर त्यामुळे साहजिकता ही जी काही संसाधनं आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्याला जास्तीत जास्त स्वरूपात वापर करतात. अनेकदा कर्मचारी असतात, त्या कौशल्य प्राप्त असलेले लोक, तर ती देखील त्याच भागात उपलब्ध होतात. त्यामुळं तो एक फायदा लघुउद्योगांना या ठिकाणी मिळतो किंवा लघुउद्योगांमुळे इतर लोकांना मिळतो किंवा संसाधनाची नासडी आपल्याला टाळता येते. त्यानंतर चौथं सांगितलं औद्योगिक उत्पादनात वाढ. देशातील ज्याला GDP म्हणतो आपण अनेकदा, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सर्वसाधारणतः आपण असे एक संकल्पना निर्माण करतो किंबहुना मोजतो की ज्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये एकूण किती वस्तू व सेवांचं उत्पादन झालं. तर साधारणतः जितके जास्तीत जास्त लघुउद्योग स्थापन होतील तितक्या जास्तीत जास्त स्वरूपात वस्तू व सेवांचं उत्पादन वाढेल. जितक्या जास्तीत जास्त वस्तू व सेवांचं उत्पादन वाढेल तितक्या जास्तीत जास्त देशाचं ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपण म्हणतो, GDP म्हणतो, त्यामध्ये आपल्याला वाढ करणं सोपं होईल. अनेकदा औद्योगिकरण न झाल्यामुळे, उद्योगांची निर्मिती न झाल्यामुळे उत्पादनाची पातळी घटते. उत्पादनाची पातळी घटल्याचा परिणाम पहिल्यांदा GDP खाली जातो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकत नाही जर तुमच्याकडे पुरेसे उत्पादन त्या देशामध्ये होत नसेल. तर यासारख्या समस्यांवर आपल्याला तोडगा शोधता येतो की जर लघुउद्योगच आपण त्या भागात स्थापन करू शकलो तर साहजिकता स्थानिक ज्या काही समस्या आहे ते म्हणजे गरजा लोकांच्या पूर्ण होत नाही. अनेकदा उत्पादनं मिळाल्यामुळे किंवा उत्पादनांची निर्मिती न झाल्यामुळे तर तो भाग देखील आपल्याला त्या ठिकाणी दूर करता येतो. देशाच्या GDPमध्ये वाढ करता येते आणि चांगल्यात चांगला ग्राहक वर्गाला आपल्याला चांगल्या दर्जाच्या सेवा आपल्याला देता येतात. हा देखील एक फायदा त्या अंतर्गत आहे. पाचवा मुद्दा सांगितला की निर्यातीतील योगदान.
निर्यात. तर निर्यात म्हणजे एक अशी संकल्पना ज्यामध्ये आपण परदेशामध्ये आपल्या देशातील उत्पादन विकत असतो. आता ह्या निर्यातीमधील योगदान, आता निर्यातीचं योगदान काय, तर निर्यात ज्यावेळेस होते त्यावेळेस परकीय चलनाची निर्मिती होते आणि देशाला परकीय चलन मोठ्या स्वरूपात मिळतं. तर आणि परकीय चलन हे जितकं जास्त एखाद्या देशाकडे तितकी ती देशाची आर्थिक स्थिती भरभक्कम मानली जाते. आता निर्यातीतील योगदान बघितलं तर आपल्याला पुस्तकाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जवळपास 40% इतकं योगदान लघु उद्योगाचं आहे. सध्याच्या स्थितीला काय तुम्ही गुगल करूनही तुम्हाला शोधता येईल ते मोर दॅन 40%. परंतु पुस्तक सांगतं त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर 40%च्या आसपास आपलं लघु उद्योगाचं योगदान आपल्याला बघायला मिळतं. विविध स्वरूपाचे जे काही लघु उद्योग आहे ते देशातील लोकांच्या गरजा भागून जे काही अतिरिक्त उत्पादन तयार होतं ते अतिरिक्त उत्पादन हे परदेशात विकण्याचं कामकाज केलं जातं. परदेशात विकल्यामुळे परदेशी चलन आपल्या देशाला मिळतं, परकीय चलन आपल्या देशाला मिळतं. परकीय चलनामुळे देशाची परकीय चलनाची स्थिती भरभक्कम होते. देशाकडे जितकं जास्त परकीय चलन राहील तितकं देशातील चलन तितकं मजबूत राहतं किंवा सुरक्षित राहतं. परंतु परकीय चलनाचा अपुरा साठ्यामुळे आपल्याला आपल्या देशातील चलन खर्ची करावं लागतं आणि अतिरिक्त भावानं आपल्याला ते परकीय चलन विकत घ्यावं लागू शकतं. जे भारतामध्ये ते संकट 1989-90च्या सुमारास आलं होतं. परकीय चलनाच्या साठा देशातला अतिशय कमी झालेला होता. तर अशा ज्या काही समस्या आहेत त्या देशावर पुन्हा येऊ नये यासाठी लघु उद्योग मोठ्या स्वरूपात स्थापन होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्याकडून जी काही मोठ्या स्वरूपात निर्यात होते त्याचा प्रत्यक्षरित्या फायदा देशाला होईल आणि देशाला परकीय चलन मोठ्या स्वरूपात मिळू शकतं. परंतु निर्यात करताना देखील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील लोकांच्या गरजा भागल्यानंतर जे काही अतिरिक्त उत्पादन आहे ते आपण निर्यातीमध्ये अपेक्षित असतं. नाही तर देशातील नागरिकांच्या गरजा तशाच ठेवून आपण जर थेट उत्पादनं परदेशात विकत असतो तर ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळं लघु उद्योगाचा हा महत्त्व मी सांगितलं आहे की देशातील लोकांच्या गरजा भागून जे अतिरिक्त उत्पादनं ती घेतात तर त्या उत्पादनांची विक्री ते परदेशामध्ये करून देशाला परकीय चलनाचा साठा मोठ्या स्वरूपात मिळवून देऊ शकतात. तर निर्यातीचा हा एक फायदा लघु उद्योगांच्या माध्यमातून देशाला होताना दिसतो. त्यानंतर न्याय वाटप सांगितलं आहे. लघु उद्योगांमुळे काय होतं जी काही आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण ते न्याय पद्धतीनं होताना दिसतं. प्रामुख्यानं ज्यावेळेस छोट्या स्वरूपात उद्योग स्थापन होतात त्यावेळेस सगळा नफा सगळ्या त्या नफ्याच्या शक्यता किंवा पैशाची वाटप हे मोजक्या गटामध्ये होताना दिसतं. परंतु लघु उद्योगाच्या स्थापनेमुळे अतिशय छोट्या भागामध्ये देखील उद्योग स्थापन होतात. त्या ठिकाणी देखील लोकांना रोजगार मिळतो आणि पैशाचं जे काही वाटप आहे ते अधिक योग्य स्वरूपात न्याय म्हणजे अधिक योग्य म्हणता येईल. एकदम सर्व जसं समाजवादामध्ये अपेक्षित आहे त्याप्रमाणे समसमान पद्धतीने ते होत नाही. परंतु तुलनेनं समानतेकडे त्याचा कल जातो. नाही तर आर्थिक विषमता जी काही मोठ्या स्वरूपात देशामध्ये याला कारणच एकमेव की खूप मोजक्या लोकांकडे पैसा आहे. परंतु तोच पैसा ज्यावेळेस लघु उद्योगांच्या स्थापनेमुळे कामगारांच्या पगारानिमित्तानं म्हणा किंवा इतर जी काही गुंतवणूकदार म्हणा त्यांना परतावा मिळतो त्या माध्यमातून पुरवठादारांची पेमेंट्स इतरही गोष्टीची जी काही पैशाचं हस्तांतरणाची प्रक्रिया वाढते त्यामुळे आर्थिक स्रोतांचं न्याय वाटप प्रामुख्यानं होताना दिसतं. पैशाचं न्याय वाटप त्या ठिकाणी होताना दिसतं. पैसा एकाच ठिकाणी राहणं किंवा पैशाचं केंद्रीकरण होणं जी काही वाईट बाब आहे त्यामुळे आर्थिक विषमता मोठ्या स्वरूपात तयार होते. त्याच्यावर आपल्याला काहीतरी टॅकल करता येतं किंवा मार्ग शोधता येतो. हा एक फायदा या अंतर्गत सांगितला. त्यानंतर विदेशी चलनाची मिळकत पुन्हा त्याच तुलनेनं मुद्दा आहे की निर्यातीच्या अंतर्गत मी बोललो की विदेशी चलन देशाला बऱ्यापैकी मोठ्या स्वरूपात प्राप्त होताना दिसतं. तर विदेशी चलनाचं महत्त्व मी सांगितलं आहे की सरतेशेवटी देश जसा निर्यात करतो तसं देशाला आयातही करावी लागते अनेक गोष्टींसाठी. प्रामुख्यानं पेट्रोलियम जी काही प्रोडक्ट्स आहे याबाबत देश हा पूर्णपणे इतर राष्ट्रांवर अवलंबून आपल्याला दिसतो मोठ्या स्वरूपात. त्यामुळंच याच्या किमती खूप गगनाला भिडताना दिसतात. तर साहजिकता ज्यावेळेस आपण अशी आयात करत असतो त्यावेळेस साहजिकता देशाला परकीय चलन खर्च करावं लागतं. ज्या चलनामध्ये व्यवहार करायचा आहे अमेरिकन डॉलर म्हणा युरो डॉलर म्हणा किंवा त्या देशांची काही चलनं असतील तर त्या चलनामध्ये आपल्याला व्यवहार करावा लागतो. अशा वेळेस त्या चलन जर आपल्याकडे पुरेशा स्वरूपात नसलं तर अशा वेळेस ते पैसे अदा करण्यासाठी आपल्याला आपलं चलन खर्च करावं लागतं आणि त्यामुळे आपल्या चलनाची किंमत कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं हा एक धोका टाळण्यासाठी परकीय चलनाचा पुरेसा साठा देशाकडे हवा आणि तो आपल्याला या माध्यमातून उपलब्ध करून घेता येईल. त्यानंतर 8वा जो मुद्दा सांगितला आहे तो उद्योजकतेतील संधी आहे. उद्योग क्षेत्र हे प्रामुख्याने आपण बघितलं तर खूप मोठ्या काळापासून आपण विशिष्ट नाव ऐकतो टाटा त्यानंतर अंबानी. म्हणजे काय झालं की ही एक क्षेत्र जी काय ही काही विशिष्ट घराण्यांकडे किंवा विशिष्ट लोकांकडेच राखीव राहिलेली आहे. तर सर्वसाधारण लोक त्या क्षेत्रात घुसलेले नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नशीब आजमावलेलं नाही. तर हा एक भाग आहे का नवीन उद्योजक निर्मितीला या ठिकाणी प्राधान्य मिळेल किंवा संधी मिळताना आपल्याला लघु उद्योगांमुळे दिसते. अनेक जण छोट्या स्वरूपात भांडवलावर उद्योग चालवत येतो. नवनवीन कल्पना घेऊन येतात. स्टार्टअप इंडिया ही जी काही संकल्पना याच्या माध्यमातून
विविध स्टार्टअप जे देशामध्ये चालू आहे त्याच्यातून आपण आजकाल अनेकदा बघतो छोट्या स्वरूपात अनेक नवनवीन कल्पनांवर आधारित उद्योग लोकांना चालू केलेलं पाहायला मिळतात. तर देशाला नवनवीन उद्योजक देखील या लघु उद्योगांच्या माध्यमातून मिळाले आहेत किंवा भविष्यातही मिळू शकतात. हा देखील एक फायदा आहे. त्यानंतर खर्चात बचत होते, साहजिकता स्पर्धा वाढते, तुम्हाला स्थानिक पातळीवर उत्पादनं मिळतात, त्याचा वापर आपल्याला करता येतो. कामगार आपल्याला कमी याच्यामध्ये मिळतात. स्पर्धा वाढल्यामुळे उत्पादनं लोकांना कमी किमतीमध्ये मिळतात. उत्पादनं कमी किमतीत मिळाल्यामुळे आपल्याला जे पैसे आपले जास्त खर्च होतात कोणत्याही उत्पादनावर, प्रामुख्यानं मक्तेदारीयुक्त बाजारपेठेत किंवा ज्या ठिकाणी एखाद्या उत्पादनाची मागणीपेक्षा पुरवठा तुलनेनं कमी, त्यावेळेस किंमत जास्त असते. परंतु लघु उद्योगांच्या स्थापनेमुळे लोकांच्या मागणीप्रमाणे उत्पादनं पुरेशा स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये ती उत्पादन लोकांना मिळू लागतात आणि कमी किमतीत मिळाल्यामुळे लोकांचा एकूण जो काही खर्च आहे त्या वस्तूंच्या खरेदीवर तो देखील आपल्याला कमी करून घेता येतो. तर हा एक फायदा त्या अंतर्गत सांगितला आहे. नंतर 10वा मुद्दा सांगितला आहे स्थलांतरात घट होते, मायग्रेशन जो काही मुद्दा आहे खूप ज्वलंत प्रश्न आहे की भारतामध्ये तर प्रामुख्याने बघायला मिळतं की रोजगाराच्या संधी खूप कमी आहे आणि रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळं साहजिकता लोक काय करतात की रोजगार शोधण्यासाठी प्रामुख्यानं शहराकडे लोक धाव घेतात आणि ती साहजिक बाब आहे, त्यामध्ये काही म्हणजे वेगळं वाटण्याचं कारण नाही. तर ज्या ठिकाणी रोजगार आहे लोक तिकडे जातात. मग अशा वेळेस काय होतं की जी गावाच्या गावं ऊस पडतात, खेडीचे खेडी ऊस पडतात आणि ती गोष्ट देशासाठी हितकारक नाही. कारण शेती ही पूर्णपणे खेड्यामध्ये गावामध्ये केली जाते आणि जर सगळेच लोक जर हे सगळं सोडून नुसतं रोजगारासाठी वेगवेगळ्या गावात जात असेल तर तो एक मोठा धोका आहे की खेडी नाश पावतील, गावं नाश पावतील. त्यानंतर शहरावर अतिरिक्त लोकसंख्येचा भार येईल, त्यातून होणाऱ्या ज्या काही समस्या आहे शहरीकरणाच्या, ट्रॅफिकिंग, राहण्याच्या समस्या, जागेचे अवास्तव भाव वाढणं, नागरी सुविधांचे प्रश्न निर्माण होते, ह्या साऱ्या गोष्टी आहेत. तर त्या जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हा एक फायदा लघु उद्योगांचा होतो की लघु उद्योगामुळे त्या त्या गावात रोजगार मिळतात. त्यामुळे लोकांना आपली गावं सोडण्याची, आपली घरं सोडण्याची गरज पडणार नाही, कारण आपल्याच गावात त्यांना रोजगार मिळत असल्यामुळे शहराकडे जाण्याचा कल जो काय लोकांचा तो देखील आपल्याला त्या तुलनेनं कमी करता येईल. हा एक स्थलांतरणात घट हा एक मुद्दा आपल्याला लघु उद्योगांतर्गत फायदा म्हणून बघता येईल. त्यानंतर कामातील लवचिकता, तर साधारणतः काय होतं की बाजारपेठा ज्या काय त्या एक ठरलेल्या पॅटर्नमध्ये काम करतात. तो पॅटर्न फॉलो करण्याची एक ती पद्धत त्यांच्यावर तयार झालेली असते. परंतु लघु उद्योगामुळं काय होतं नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्या जातात आणि त्यामुळं काय होतं जी काही एक रुटीन पद्धती आहे कामाची त्या पद्धतीमध्ये आपल्याला दुरुस्त करता येते. उदाहरणार्थ काय होतं मोठे उद्योग जे काय असतात त्या मोठ्या उद्योगांची एक अडचण आहे का ॲडॅप्टेशन किंवा नवीन गोष्ट जी काय ती त्याच्याशी जुळून घेणं त्यांना शक्य होत नाही. जसं एखादं मोठं झाड आहे त्याला वाऱ्या वादळात त्याला स्वतःला वाचवणं अशक्य होतं. तुलनेनं लहान उद्योग हे त्या संकटांना लवकर ॲडॅप्ट करतात, कारण ती छोटी असतात. त्यामुळं ते काही येणारे जे काही नवनवीन बदल आहे ते नवीन बदल त्यांना सामावून घेणं तुलनेनं इतकी जड जात नाही. तसं मोठ्या उद्योगांना मात्र असे बदल स्वीकारणं खूप जड जातं. त्याच्यामुळं एकंदरीत लघु उद्योगांचं काय असतं कामामध्ये त्यांना लवचिकता असते. काही नवनवीन निर्णय आले, काही नवीन पद्धती आल्या तर त्या पद्धती ते स्वीकारून पुढं चालण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या उद्योगांना ही तुलनेनं खूप अडचण येते की जर अचानक एखादा नियम आला, कायदा आला आणि त्या कायद्याला जर आपल्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं ठरायचं असलं तर मग अनेकदा ह्या उद्योगांना मोठ्या उद्योगांना शक्य होताना दिसत नाही. जसं उदाहरणार्थ GST सारखी संकल्पना आहे. मोठ्या उद्योगांना प्रचंड स्वरूपात अडचणी GST ज्यावेळेस नव्यानं लागू झाला त्यावेळेस आल्या, परंतु ते छोट्या उद्योगांना तितक्या स्वरूपात ते जाणवलं नाही, कारण त्यांचा कारभार किंवा कामाची पद्धती अशी अतिशय मर्यादित असल्यामुळं या प्रक्रिया ते लवकर सामावून घेऊ शकले. ते तुलनेनं मोठ्या उद्योगांना ते शक्य झालं नाही. तर हे त्यांना या मुद्द्याच्या अनुषंगानं म्हणायचं आहे की छोटे उद्योग तात्काळ अशा नवनवीन बदलांना सामावून घेऊ शकतात, तेवढी लवचिकता त्यांच्यामध्ये साहजिकता असते. तर हा जो प्रश्न होता तो प्रश्न क्रमांक 2 होता, तो होता लघु उद्योगांचे फायदे. एकूण पहिल्यांदा आपण बघितलं की लघु उद्योगांचे महत्त्व काय, त्यानंतर दुसरा जो काही मुद्दा आपण बघितला त्या अंतर्गत आपण बघितलं लघु उद्योगाचे फायदे काय, आणि तिसरा जो काही प्रश्न आपण बघणार आहोत तो आहे लघु उद्योगांसमोरील आव्हान. महत्त्व पण आहे, फायदे पण आहे, परंतु त्याच वेळेस अडचणी पण असतात, समस्या पण असतात. त्यांनाच या पुस्तकाच्या माध्यमातून प्रश्नाच्या माध्यमातून लघु उद्योगांचे आव्हानं म्हणून अभ्यासलेलं आहे. लघु उद्योगांसमोरील वेगवेगळ्या स्वरूपाचे आव्हानं आहे, आर्थिक आहे, आर्थिकेतर आहे, तर ती आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून अभ्यासायची. पहिलं सांगितलं की उत्पादनाच्या जुन्या पद्धती. तर लघु उद्योगांच्या बाबतीत एक अडचण ही आहे का आपण त्या उद्योगांना त्या क्रायटेरियातच आपण ठेवलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करावा, कमीत कमी विजेचा वापर करावा, म्हणजे अत्याधुनिक यंत्राचा वापर पण कमी करावा असं व्याख्येतच किंवा एकंदरीत त्यांच्या रचनेतच आहे. त्यामुळं हे उद्योग काय करतात जुन्या अवजारांचा, हत्यारांचा किंबहुना उत्पादन पद्धतीचा वापर करताना दिसतात आणि त्यामुळे काय होतं की उत्पादन पातळी घटताना दिसते, किंबहुना नवीन पिढीला जे आकर्षकपणा किंवा जे अत्याधुनिकता पाहिजे ती देता येत नाही. हा एक धोका किंवा एक आव्हान या उद्योगासमोर आहे की जुनी पद्धत आहे,
जुनी अवजारं हत्यारं आहे, तर त्याच्याच माध्यमातून आजही कामकाज चालू आहे. तर ही जी काही नवनवीन यंत्रामुळं जे काही नाविन्यता उत्पादनामध्ये आलेली आहे, तर ती नाविन्यता देणं या उद्योगांना शक्य होताना दिसत नाही. तर हा एक धोका या उद्योगांचा पहिलाच सांगितला. नंतर दुसरा सांगितलं की भांडवलाची कमतरता. लघु उद्योगाची भांडवलाची गरज जरी छोटी असली तरी अडचण ही आहे का, या उद्योगांचं नफ्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि नफ्याचं प्रमाण कमी असल्यामुळे साहजिकता बँका किंवा वेगवेगळ्या ज्या काही वित्तीय संस्था आहेत त्या देखील यांना लवकर कर्ज देताना दिसत नाही. अनेकदा हे उद्योग तोट्यात जातात, त्यामुळं देखील कर्ज द्यायला टाळाटाळ होते. परतफेडीची क्षमता आहे की नाही ही तपासली जाते. त्या क्षमतेमध्ये किंवा त्या निकषामध्ये अनेकदा हे उद्योग बसत नाही. वैयक्तिक स्वरूपात जी काही भांडवल उभारणी केली जाते त्याला या ठिकाणी अनेकदा मर्यादा पडतात. इतक्या जरी हे भांडवल जरी छोटं असलं तरी जे उद्योग लोक यामध्ये येतात त्यांच्याकडे देखील ते गोळा करणं अनेकदा अडचणीचं ठरतं. त्यामुळं भांडवल न मिळाल्यामुळे, भांडवल वेळच्या वेळी उपलब्ध न झाल्यामुळे व्यावसायिक संधी सोडून द्याव्या लागतात. अनेकदा उद्योग चालवून देखील जिकरीत जातं. खेळतं भांडवल म्हणा, स्थिर स्वरूपाचं भांडवल, अशा दोन्ही स्वरूपाच्या भांडवली समस्या उद्योगांना आहे. वित्तीय संस्था अनेकदा कर्ज द्यायला टाळाटाळ करतात, कारण हे कर्ज फेडू शकतात की नाही याबाबत संशय अनेकदा लोकांना असतो किंवा या वित्तीय संस्था किंवा त्यांच्या व्यवस्थापकांना जाणवतो. त्यामुळं कर्ज द्यायला टाळाटाळ केली जाते आणि हा एक धोका भांडवलाचा या उद्योगांना आव्हान म्हणून 2 नंबरला सांगितलं. तिसरा मुद्दा सांगितला कच्च्या मालाची समस्या. या उद्योगांसमोर जी काय आव्हान आहे त्यामध्ये तिसरं आव्हान सांगितलं की कच्चा माल यांना पाहिजे त्या स्वरूपात किंवा हवा तितक्या प्रमाणात मिळत नाही. आता त्याला कारण काय? मुळात म्हणजे काय की हे जे काही उद्योग आहे ह्या उद्योगांना लागणारा कच्चा माल एक तर स्थानिक बाजारपेठेत मिळणं गरजेचं आहे किंवा तो स्थानिक नसेल तर राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याचा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी किंवा राज्याच्या बाहेर देखील. अनेकदा त्यावर अडचणी ह्या येतात की एक तर ते मिळत नाही. मिळाला त्याच्या भाव अवाजवी स्वरूपात ते समोरचा व्यक्ती आकारत असतो. अनेकदा मागची बिलं थकलेली असतात, त्यावेळेस तो मिळत नाही. कच्चा माल वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे किंवा ज्या दर्जाचा गुणवत्तेचा तो मिळायला पाहिजे त्या गुणवत्तेचा नाही मिळाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम तयार होणारं उत्पादन, जर मालच खराब असला कच्चा माल तर तयार होणारं उत्पादन देखील खराब असतं. किमती जास्त आकारल्या गेल्या तर तुम्हाला त्या किमती मॅच करणं शक्य होत नाही. तर अनेकदा तो पाहिजे त्यावेळेस तो मिळत नाही. त्यामुळं आपल्याला अनेकदा बाजारातून मागणी असते उत्पादनाला, परंतु कच्चा माल न मिळाल्यामुळे आपल्याला त्या अडचणींना सामोरं जावं लागतं की उत्पादन आपण वेळेत घेऊ शकत नाही आणि त्याची किंमत योग्य राखणं किंवा त्याचा दर्जा योग्य राखणं देखील अनेकदा शक्य होताना दिसत नाही. त्यानंतर कामगार समस्या. कामगार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कामगार हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा असतो आणि लघु उद्योगामध्ये दोन्ही प्रकारचे कामगारांचं वर्गीकरण आपण 2 गटात करतो. एक तर कुशल कामगार आणि अकुशल कामगार. त्या कुशलमध्ये अर्धकुशल देखील हा एक घटक असतो. तर हे कुशल अकुशल दोन्ही स्वरूपाचे कामगार व्यवसायाला लागत असतात आणि ते कामगार तुम्हाला जवळच्या जवळ उपलब्ध होणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा ते होताना दिसत नाही. अनेक उद्योगासाठी लागणारा जो काही अकुशल कामगार मात्र सर्रासपणे आपल्याला उपलब्ध होतात, परंतु कुशल कामगार जे असतात, जे तंत्रज्ञान असेल किंवा कामाची एक विशिष्ट कला असेल ती अवगत ज्या लोकांना आहे असे लोक आपल्याला त्या वेळच्या वेळी त्या भागामध्ये उपलब्ध होताना दिसत नाही आणि तो एक धोका आपल्याला या ठिकाणी आहे. तर हा एक मुद्दा आहे की आपल्याला लागणारा जो काही कर्मचारी वर्ग आहे तो आपल्याला आपल्या भागात मिळत नाही किंवा आपल्या भागात जरी मिळत असला त्याच्या किमती किंवा त्याच्या अडीअडचणी त्यांना घेऊन येणं, कामाच्या ठिकाणून घरपोच करणं, अनेकदा त्या कामगारांमध्ये एक कामाची शिस्त नसते, अनेकदा वारंवार सुट्ट्या टाकणं, या साऱ्या गोष्टी सामोरं या लघु उद्योगांना जावं लागतं. कामगार न मिळाल्यामुळे आपल्याला उत्पादन घेता येत नाही. कामगाराकडे ते कौशल्य नसल्यामुळे उत्पादनामध्ये त्रुटी राहतात. अनेकदा उत्पादन त्या गुणवत्तेचं घेतलं गेलं पाहिजे त्या गुणवत्तेचं घेता येत नाही. अशासारख्या दोष किंवा अशासारखा धोका देखील या उद्योगांमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा सांगितला आहे तो आहे विपणनविषयक समस्या. विपणन ही संकल्पना थोडी विक्रीपेक्षा खूप वेगळी असं मी अनेकदा बोललो. उदाहरणार्थ विपणनामध्ये आपल्याला अभिप्रेत काय असते की लोकांच्या गरजा समजून घ्या, त्या स्वरूपात उत्पादन घ्या. परंतु लघु उद्योग मात्र या स्वरूपाच्या जी काही नवीन संकल्पना आहे त्याकडे जाताना दिसत नाही. अनेकदा लघु उद्योग आपल्याला वाटतं म्हणून तशी उत्पादनं तयार करतात आणि तुम्हाला जी उत्पादनं आवडलेली उद्योजक म्हणून ती लोकांना किंवा ग्राहकांना आवडतील याची शक्यता नसते. तर विपणन या संकल्पनेमध्ये अभिप्रेत काय असते की लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या स्वरूपाची उत्पादनं बनवणं म्हणजे ती लोक खरेदी करतील. परंतु लघु उद्योग अनेकदा या संकल्पनेला स्वीकारताना दिसत नाही. त्यामुळे साहजिकता त्यांना आवडतात किंवा त्यांना योग्य वाटतात त्या स्वरूपाची उत्पादनं ते स्वीकारतात आणि साहजिकता काय होतं की त्या ठिकाणी ती अडचण आपल्याला येताना दिसते की विपणनाची संकल्पना साहजिकता हे उद्योग फॉलो न करत असल्यामुळं वस्तू तयार तर करतात परंतु त्याची विक्री होताना दिसत नाही आणि ग्राहक अनेकदा त्या उद्योगांना किंवा त्या उत्पादनाला सपशेलपणे नाकारतात आणि असे उद्योग चालू लवकर होतात आणि भुरकन बंद देखील होतात. तर हा एक धोका
या उद्योगांचा आहे की विपणनाची प्रक्रिया त्यांना न कळाल्यामुळे माल कसा विकावा, कसा बनवावा, कशी जाहिरात करावी, विक्री करण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, फंडे कोणते हे ते समजून न घेत. त्यामुळे अनेकदा त्यांना वस्तू विकताना किंवा वस्तूची विक्री करताना प्रचंड स्वरूपात अडचणी जाणवतात. पुढचा मुद्दा वाहतुकीच्या समस्या म्हणून सांगितलं. वाहतूक समस्या काय? वस्तू कच्चा माल वाहून आणणं, कामगार वाहून आणणं, तयार झालेला पक्का माल पुन्हा बाजारपेठेत नेणे यासाठी वाहतुकीची साधनं लागतात. मुळात ती साधनंच वेळेत उपलब्ध होत नाही. अनेकदा पायाभूत सुविधा ज्या असतात, रस्ते असतात ते व्यवस्थित नसतात. त्यामुळे वाहतुकीची साधनं त्या भागातून नेता येत नाही. कारण लघु उद्योग प्रामुख्यानं ग्रामीण भागात स्थापन होताना दिसतात. त्यामुळे या पायाभूत समस्या त्या भागामध्ये आजही आहेत. वाहतुकीची साधनं त्या भागात जात नाही, पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. त्यामुळं कामगार कामाच्या ठिकाणी वेळेवर येत नाही, किंबहुना आणताना अडचणी येतात. कच्चा माल तिथपर्यंत आणताना अडचणी येतात. पक्का माल तयार तर होतो, परंतु वेळेत बाजारपेठेत न नेल्यामुळे अनेकदा ग्राहक वर्ग मिळत नाही. यासारखे धोके वाहतुकीच्या समस्यामुळे निर्माण झालेले दिसतात. पुढे सांगितले आजारी उद्योग. आजारी उद्योग ही एक संकल्पना, ती काय थट्टा म्हणून बोललेली गोष्ट नाही. आजारी उद्योग म्हणजे सर्वसाधारण असे उद्योग ज्याला आपण जे उद्योग सलग 3 आर्थिक वर्ष तोट्यात असतात, ज्या उद्योगांना स्वतःचे दैनंदिन खर्चही भागवता येत नाही, अशा उद्योगांना आजारी उद्योग असं म्हणतात. तर लघु उद्योगांचा नफा मिळवण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. अनेकदा हे उद्योगाला नफा मिळवताना दिसत नाही, त्यामुळे वारंवार तोट्यात जातात आणि 3 आर्थिक वर्ष तोट्यात गेला, खेळते भांडवल नाही, दैनंदिन खर्च भागवता येत नाही, कामगारांचे पगार थकले, पुरवठादारांचे पैसे थकले, वीज बिल थकले, पाण्याचं बिल थकले, असे अनेक समस्या उद्योगांना असतात. मग हे आजारी उद्योग जे असतात, मग ह्या उद्योगांना आपण आजारी उद्योगात सामील करतो आणि आजारी उद्योग भविष्यात जाऊन काय होतात, बंद पडतात. कारण ते पुढं चालवणं, त्या अशा समस्येतून स्वतःला उभं राहणं आणि पुन्हा उभं राहणं या उद्योगांना शक्य होत नाही. शासनही त्यांना वेगळ्या स्वरूपाची आर्थिक मदत मोठ्या स्वरूपात करताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्या आजारीपणाच्या समस्येत एकदा का उद्योग गेले ते तिथून त्याच्यानंतर आजारीपणाचं मृत्यूशयेत रूपांतर म्हणजे शेवटी वाइंडिंग अप, उद्योग बंद पडणं हीच एक अवस्था शिल्लक राहताना दिसते. त्यानंतर इंधनाची कमतरता व अपुरा पुरवठा. इंधन लागत असतात, मग अनेकदा वीज म्हणा, विजेचा पुरवठा नसला तर मग जनरेटर इत्यादी साधनांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या स्वरूपाचे इंधन वेगवेगळ्या औद्योगिक कामासाठी लागत असतं, परंतु अपुऱ्या प्रमाणात ते उपलब्ध होते. एक तर मिळतच नाही, मिळालं तर ते अपुऱ्या प्रमाणात असतं. त्यामुळं ह्या दोन्ही शक्यता खूप अडचणीच्या, म्हणजे एक तर न मिळालं तितकंच दुःखदायक आणि मिळालं तर ते कमी मिळालं, पुरेशा प्रमाणात मिळालं नाही तर तेही तितकंच अडचणीचं आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये असल्याकारणाने या समस्या आजही त्या भागात तितक्या आहेच, त्याच्यावर काही अजूनही मात झालेली बघायला मिळत नाही. खूप मोठ्या काळापासून त्या समस्या आहेत, त्यावर अनेक चर्चा होताना दिसत, परंतु आजही उत्तर या समस्येचं या उद्योगांना मिळालेलं नाही. की इंधनाच्या समस्या, विजेची समस्या, ती त्याच इंधनाच्या समस्येपैकीच एक भाग आपण म्हणून बोलू शकतो. त्यानंतर 9वा मुद्दा सांगितला वैश्विक स्पर्धा. उद्योग खूप छोटे आहेत, त्यानंतर क्षमता खूप कमी आहे, उत्पादनाची क्षमता खूप कमी आहे, उत्पादन पद्धती खूप जुनी आहे, अवजार यंत्राचा जुन्याच वापर होताना दिसतो, नफ्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि अशा वेळेस या उद्योगांना जगभरातल्या उद्योगांशी स्पर्धा करावी लागते आणि स्पर्धा ही समान क्षमतेच्या लोकांमुळे झाली तर त्यामध्ये निभाव लागणं शक्य असतं. परंतु एक अत्यल्प क्षमतेचा व्यक्ती किंबहुना आणि एक खूप प्रचंड क्षमतेचा व्यक्ती किंवा उद्योग असं म्हणा, या दोघांमध्ये ज्यावेळेस तुलना होते किंबहुना काम चालतं, त्यावेळेस साहजिकता हे मोठे उद्योग अशा छोट्या उद्योगांना सहज संपवतात. जसं एक पाण्यातील मोठा मासा छोट्या मासांना गिळंकृतच करत चालत असतो आणि स्वतःचं साम्राज्य वाढवत चालतो. तसे वैश्विक स्पर्धेमध्ये हे लघु उद्योग या मोठ्या उद्योगांसमोर निभाव धरत नाही, टिकाव धरत नाही आणि हे सरतेशेवटी गुडघे टेकवतात, म्हणजेच या उद्योगासमोर त्यांचं अस्तित्व संपून बसतात. तर हा एक धोका किंवा हे पण आव्हान या उद्योगांसमोरचं आहे की जे काही ग्लोबल वॉर आहे किंवा ग्लोबल कॉम्पिटिशन आहे, तर यामध्ये उद्योगांना सर्वाईव्ह करणं, स्वतःला जिवंत ठेवणं शक्य होताना दिसत नाही. तर हे होत्या लघु उद्योगांसमोरील आव्हानं किंवा लघु उद्योगांसमोरील समस्या. लघु उद्योगांची उभारणी असा एक संकल्पना आहे. 3 प्रश्न आपण झटपटरित्या बघितलेले आहे, किंबहुना व्हिडिओही जवळपास आत्ता जिथं मी बोलतो आहे त्यावेळेस जवळपास 40 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ चाललेला आहे. अजूनही 1-2 प्रश्न हाताळायचे आपल्याला. तर आता पुस्तक किंवा पुस्तकामध्ये असं अपेक्षा धरलं की भविष्यात जर तुम्हालाच लघु उद्योग स्थापन करायचा ठरला तर त्यावेळेस तुम्ही तो कसा स्थापन करणार, त्या उद्योगाची निर्मिती कशी केली जाईल, ते एक लघु उद्योग स्थापनेचं एक प्रकारचं माहिती किंवा एक प्रकारचं प्रशिक्षणच या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला मिळताना दिसतं की स्थापन करायचं ठरलं तर कसं स्थापन करता येईल. तर बघा, लघु उद्योगाच्या स्थापनेच्या विविध पद्धती किंवा विशिष्ट पायऱ्या सरतेशेवटी पुस्तकाला दिल्या, प्रत्यक्षात ते तसे असलेच अशातला भाग नाही. अनेकदा
त्या भागानुसार प्रादेशिक बदल किंवा राज्यानुसार त्यामध्ये थोडेसे बदल असतात, परंतु एक सर्वसमावेशकरित्या आपण अशा रीतीने लघु उद्योगांची स्थापना करू शकतो. तर ती एक रचना आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून शिकायला मिळते की लघु उद्योगाची स्थापना कशी कराल किंवा लघु उद्योग कसा उभा केला जातो, त्याची एक टप्पे कोणते, त्याच्या अवस्था कोणत्या. तर अवस्था लघु उद्योगाच्या स्थापनेच्या किंवा लघु उद्योगाच्या स्थापनेचे टप्पे विविध आपण या प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर पहिला सांगितलं आहे उद्योग किंवा व्यवसायाची निवड. लघु उद्योग स्थापन करायचा म्हणला तर तुम्हाला कोणता उद्योग स्थापन करायचा आहे, कोणता व्यवसाय आपल्याला स्थापन करायचा हे सर्वात प्रथम निश्चित करावं लागतं. मग अनेकदा हे निश्चित करताना आपण आपल्या डोक्यातल्या काही कल्पना आहेत त्या विचारात घेतो. आपल्या भागामध्ये मिळणारा कामगार वर्ग, आपल्या भागामध्ये उपलब्ध असणारे कच्चा माल, त्या ठिकाणच्या ग्राहक वर्गांच्या अपेक्षा, या साऱ्यांचा विचार करून आपण एक उद्योग ठरवत असतो. तो सेवा क्षेत्रातील आहे की उत्पादन क्षेत्रातील आहे, हा देखील त्याचाच एक भाग आहे. परंतु पहिली पायरी काय असते का उद्योग ठरवायचा आहे की कोणता उद्योग आपल्याला चालवायचा आहे, कोणता व्यवसाय आपल्याला चालवायचा आहे आणि त्या व्यवसायाला जे काही पूरक वातावरण किंवा पोषक वातावरण जे आवश्यक आहे उद्योगाच्या स्थापनेला किंवा आपण जो उद्योगाचा किंवा व्यवसायाचा विचार करतो ते आपण ज्या भागात राहतो त्या भागाला आजूबाजूला किंवा परिसरात ते वातावरण सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं का. तर या साऱ्या निकषांचा विचार आपण या पहिल्या पायरीमध्ये करत असतो, ज्याला म्हणतात उद्योगाची निवड किंवा व्यवसायाची निवड. दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाची पाहणी. व्यावसायिक पर्यावरण ही एक संकल्पना. यामध्ये अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण यासारख्या गोष्टीचा विचार होतो. बाह्य पर्यावरणात आपण त्यामध्ये सर्वसाधारणतः सांस्कृतिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, कायदेशीर पर्यावरण, तंत्रज्ञानाविषयक पर्यावरण अशा विविध बाबींचा विचार करतो. तर कायदे कोणते, आपण जो उद्योग विचार करतोय त्या उद्योगाला कोणते कायदे लागू पडतील, आपण ज्या भागात राहतो त्या भागातील संस्कृती जी काय जी विचारसरणी आहे ती विचारसरणी आपल्या उद्योगाला पोषण आहे किंवा फलदायी ठरणारे आहे का ते विचार करावं लागतं. त्यानंतर धार्मिक पर्यावरण, त्या ठिकाणच्या धार्मिक भावना आपल्या उद्योगाच्या आड येतील का याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. त्यानंतर राजकीय पर्यावरण, राजकीय व्यवस्था जी राज्यामध्ये देशामध्ये प्रचलित व्यवस्था आहे ती प्रचलित राजकीय व्यवस्था आपल्या उद्योगालाच्या दृष्टिकोनातून त्या राजकीय व्यवस्थेचा दृष्टिकोन काय आहे तो देखील आपल्याला विचारात घ्यावा लागतो. ते एकंदरीत बाह्य पर्यावरणातील जे काही विविध पैलू आहे त्या विविध पैलूंचा आपल्याला विचार करावा लागतो. कर्मचारी वर्ग म्हणा, इतरही साऱ्या गोष्टी म्हणा. तर हे घटक कशा रीतीनं त्या व्यवसायाला प्रभाव पाडतील या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला या व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासाअंतर्गत करावा लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितला आहे उत्पादनाची निवड. एकदा का आपण ठरवलं आपल्याला व्यवसाय करायचा आहे कोणता करायचा तर आपल्याला एक उत्पादन ठरावं लागतं. अनेकदा काय असतं की आपण एक आयडिया ज्याला एक सर्वसाधारण एक विचार आपण करतो परंतु एक निश्चित विचारपर्यंत आपण जात नाही. मग आपल्याला कळलं असा कच्चा माल आहे किंवा तर परंतु मग त्या कच्चा मालावर आधारित एखादंच उत्पादन असू शकत नाही. अनेकदा त्यावर आधारित अनेक स्वरूपाची उत्पादनं असतील. त्यात तुम्ही बाजारातील ग्राहकांची गरज लक्षात घेता, तुमच्या उद्योगाचं स्थान लक्षात घेता किंवा शक्यता या साऱ्या गोष्टींचा विचार करता एक उत्पादन ठरवतात की आपल्याला अशा स्वरूपाचं उत्पादन घ्यायचं. ते उत्पादन सेवाही असू शकते किंवा एक वस्तू देखील असू शकते. उत्पादनाचे दोन भाग पडतात, वस्तू आणि सेवा. तर तुम्हाला वस्तू निर्माण करायची का सेवा निर्माण करायची ही त्या साऱ्या गोष्टींचा म्हणजे उद्योगाची निवड केल्यानंतर आणि व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ठरवतात की आपल्याला कोणती एक वस्तू किंवा कोणती एक सेवा आपल्याला निर्माण करायची. हा तिसरी पायरी आपल्याला म्हणता येईल. चौथं सांगितलं जागेची निवड. जागा म्हणजे उद्योगाची किंवा व्यवसायाची जागा. तर प्रामुख्याने या जागेची निवड करताना आपल्याला पायाभूत म्हणजे प्रामुख्याने वीज म्हणा, रस्ते म्हणा, कामगारांची येण्या जाण्याची सोय म्हणा, कच्चा माल आणणं, पक्का माल पुन्हा घेऊन जाणं, बाजारपेठेचं अंतर या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. या साऱ्या गोष्टीला जसं आपण प्रकरण क्रमांक 2मध्ये शिकताना आपण मध्यवर्ती ठिकाण अशा अनेक गोष्टी आपण या लहान प्रमाणावरील किरकोळ व्यापाराच्या प्रकारांतर्गत अभ्यासल्या. तर त्या मोठ्या प्रमाणावरील किरकोळ व्यापारांच्या प्रकारामध्ये तर त्यावेळेस आपण अभ्यासलं की जागा खूप महत्त्वाची. मग मध्यवर्ती ठिकाण आपण अनेकदा उल्लेख केला. तर इथे तेच म्हणणं आहे की जागा तुम्हाला निवडताना या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो की बाजारपेठ किती जवळ आहे, बाजारपेठेचं अंतर किती आहे, वाहनं कशी स्वरूपात उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर साहजिकता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी कामगार आपल्याला कसे आणता येईल, त्यानंतर कच्चा माल वाहून कसा आणता येईल, यंत्रसामुग्री कशी आणता येईल, पक्का माल तयार झालेला आपल्याला पुन्हा बाजारपेठेत विकताना ते काय शक्यता येऊ शकतात. या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला व्यवसायाची जागा निश्चित करताना घ्यावा लागतो. त्याचबरोबर जागेची किंमत काय असेल हा देखील भाग आपल्याला त्या ठिकाणी विचारात करावा लागतो. उत्पादन असेल तर प्रामुख्यानं मनुष्यवस्तीपासून ती जागा खूप दूर असली पाहिजे. हे देखील उद्योग स्थापनेचे काही निकष किंवा काही नियम आहेत तर ते देखील आपल्याला ठिकाणी पाळावे लागतात. त्यानंतर 5वा मुद्दा आहे तंत्रज्ञानाची निवड.
आपल्या उद्योगासाठी लागणारं उत्पादनाबाबतचं वेगवेगळ्या स्वरूपाचं किंवा व्यवस्थापकीय कामकाजासाठी लागणारं जे काही विविध स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान आपल्याला निवडावं लागतं. त्यावेळेस आपल्याला भांडवलाच्या काही सीमा किंवा अटी लघु उद्योगांच्या, तर त्या अंतर्गत ते असलं पाहिजे. त्यातल्या ते जितकं अद्ययावत असेल तितकं ते चांगलं असतं, कारण जुनाट तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं उत्पादन बाजारात आपल्याला टिकवणं अवघड होऊन जातं. परंतु आपल्या भांडवलीय ज्या काही सीमा आहे किंवा मर्यादा आहे, त्याच्या आत आपल्याला अधिक योग्य आणि अधिक दर्जेदार तंत्रज्ञान कसं मिळेल, त्याची हाताळणी करणारा कर्मचारी आपल्याला मिळेल का, या साऱ्या गोष्टींचा विचार आपण त्या अंतर्गत करतो. त्यानंतर 6वा मुद्दा सांगितला प्रकल्प तयार करणं. अनेकदा भांडवलाची जी काही नड आहे ती वैयक्तिक पातळीवर भागवणं अशक्य होतं. त्यामुळेच आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थांवर व्यवसायाला जे काही भांडवल लागतं त्यासाठी अवलंबून असतो. मग अशा वेळेस त्या वित्तीय संस्थांकडून कर्जाची मागणी करण्यासाठी आपल्याला असे प्रकल्प अहवाल द्यावा लागतात, ज्यामध्ये आपण उद्योगाची एक प्रकारची एक रचना उभी करत असतो की कशा रीतीने हा उद्योग स्थापन होईल, कशा रीतीनं आपण तो कच्चा माल वगैरे सगळं मिळवू, कशा रीतीने उत्पादन तयार होईल, ग्राहक वर्ग कसा मिळेल, कशा रीतीने आम्ही नफा कमवू, याची एक प्रकारचा एक आराखडा आपण देण्याचा प्रयत्न असतो. त्याला प्रकल्प अहवाल म्हणतात. बँक अधिकारी किंवा वेगवेगळ्या वित्तीय संस्थांना हे अहवाल आपण सादर करतो. त्याच्या आधारावर आपल्याला कर्जाची मंजुरी मिळते आणि आपल्या वित्तीय समस्या आपल्याला भागवता येतात. तर कर्ज ज्यावेळेस आपल्याला मिळवायचं असतं व्यवसायाला लागणारं भांडवलाचं, खेळत्या भांडवलासाठी किंवा स्थिर स्वरूपाच्या भांडवलासाठी, तर त्यावेळेस अशा स्वरूपाचे प्रकल्प अहवाल आपल्याला बनवून द्यावे लागतात आणि त्याच्या आधारे कर्जाला मंजुरी दिली जाते. तो प्रकल्प अहवाल जितका सक्षम असेल तितकी कर्जाची मंजुरीची शक्यता दाट असते. हा एक भाग आहे. 7वा मुद्दा अर्थपुरवठा आहे. तर विविध स्वरूपाची भांडवलाची व्यवस्था आपण कशा रीतीने करू शकतो, ते मार्ग आपण, ते स्रोत आपण उपलब्ध करतो. अनेकदा बहिर्गत स्रोत आपल्याकडे असतात, अंतर्गत स्रोत आपल्याकडे असतात, ते कशा रीतीने उपलब्ध केले जातील, आपल्या व्यवसायाला लागणारा कायमस्वरूपी भांडवलाचा पुरवठा कसा सुरळीतरित्या मिळेल, हा एक विचार आपल्याला या भांडवलाच्या उपलब्धतेतून किंवा आर्थिक उपलब्धतेतून करावा लागतो. शेवटचा मुद्दा सांगितला 8वा, तो म्हणजे नोंदणी. आपल्या भागामधील जे काही अधिकारी आहेत त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला या व्यवसायाची नोंदणी करावी लागते, नोंदणी प्रमाणपत्र मिळवावं लागतं आणि तदनंतर आपल्याला प्रत्यक्षात हा व्यवसाय सुरू करता येतो. तर व्यवसाय कसा कोणता सुरू करावा, तर ते थेटपासून नोंदणीपर्यंत अशा विविध टप्प्यातून लघु उद्योगाच्या स्थापनेची रचना, अवस्था किंवा टप्पे हे जातात. तर एकंदरीत हे जनरली 6-7 मुद्दे आहेत की ज्यामुळे ह्या लघु उद्योगाची स्थापना केली जाते किंवा ज्या माध्यमातून सर्रासपणे आपण लघु उद्योगांची स्थापना करत असतो. जवळपास 4 ते 5 प्रश्न आत्तापर्यंत आपली अभ्यासून झालेले. एक मुद्दा, काही मुद्दे त्यामध्ये ॲडिशनमध्ये आहे, ते म्हणजे संसाधनांची व्यवस्था. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला व्यवसायाची संसाधनं, मग व्यवसायाला प्रामुख्यानं भौतिक संसाधन, मानवी संसाधनं, पैसा हे संसाधन आहे, त्यानंतर जागा व्यवसायाची ते संसाधन आहे, व्यवसायाला लागणारा कच्चा माल ते संसाधन आहे, यंत्रसामुग्री ते संसाधन आहे. तर ही सगळी संसाधनं आपण कशा रीतीने उपलब्ध करू, ते मार्ग पुढे आपल्याला स्थानिक पातळीवरती मिळतील का, बाहेरून उपलब्ध करावं लागतील का, त्याच्या किमती काय असतील, आपल्या व्यवसायाच्या भांडवलाशी किंवा आपल्याकडे असलेल्या आर्थिक स्रोतांशी त्या मिळतात का, या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला या संसाधनांच्या अंतर्गत करावा लागतो. त्यामध्ये वीज पुरवठा, पाणी पुरवठा व्यवस्था सांगितलं आहे. तर व्यवसायाला उत्पादनासाठी विजेची उपलब्धता लागते. किती जरी नाही म्हणलं तरी विजेचा आपल्याला कमी स्वरूपात जरी वापर करायचा ठरला तरी तो आपल्याला हवा त्यावेळेस तो उपलब्ध करावा लागतो. त्यानंतर उत्पादनासाठी पाण्याची सुविधा लागते, तर ते पाणी म्हणा ते आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, वीज आपल्याला आवश्यक स्वरूपात मिळेल, याची काळजी आपल्याला या संसाधनांची उपलब्धते अंतर्गत घ्यावी लागते. कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे की व्यवसायात किती मोठ्या स्वरूपाची यंत्रसामुग्री, किती चांगल्या स्वरूपाची जागा किंवा अवजारं हत्यारं तुम्ही उपलब्ध केली, परंतु ती चालवणारी किंवा ती हाताळणारी कर्मचारी वर्ग तुमच्याकडे नसेल, तर अशा वेळेस त्या कोणत्याही मालमत्तेचा काही एक उपयोग होऊ शकत नाही. तर एक तो मुद्दा देखील आपण त्या अनुषंगाने घेऊ शकतो की कर्मचारी वर्ग जो आपल्या व्यवसायाला आवश्यक आहे, तो कर्मचारी वर्ग आपल्याला सहजरित्या कसा आपल्याला उपलब्ध होईल. प्रशिक्षित कर्मचारी, ज्याला आपण कुशल कामगार असं म्हणतो, त्यानंतर अकुशल कामगार हा देखील आपल्या व्यवसायाला लागतो, तर त्या कसे उपलब्ध होतील. आणि त्या शिफ्टमध्ये कामकाज चालतं, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, तर त्या वेळेला आपल्याला कर्मचारी उपलब्ध होतील का, त्यांना कामापर्यंत आणण्याची सोय, त्यांना अनेकदा घरपोच करण्याची सोय, या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. त्यानंतर 10वा मुद्दा सांगितला की उत्पादन आणि विपणन. तर प्रोडक्शन, जर हे सगळ्या गोष्टी एकदा जुळल्यानंतर मग प्रत्यक्षात मालाची निर्मिती करणं हीच प्रक्रिया शिल्लक राहते. मग उत्पादन हा जो पहिला भाग आहे तो म्हणजे आपण वस्तू व सेवांची काय करतो, निर्मिती करतो. आणि दुसरा भाग आहे म्हणजे विपणन. त्याची काय तयार झालेल्या वस्तू व सेवा आहे त्यांना बाजारपेठेत ग्राहकापर्यंत पोहोचवणं हा एक त्या अंतर्गत होणारा भाग आहे. मग उत्पादनाची प्रक्रिया आहे, ते उत्पादनाच्या प्रक्रियेनंतर विपणन आहे, विपणनामध्ये अनेकदा जाहिरात आहे, त्यानंतर विक्रेत्यांची किंवा ज्याला मध्यस्थ दलालांची नेमणूक करणं म्हणा ते आपण करतो. विमा उतरावा लागतो मालाचा, तो भाग त्या अंतर्गत येतो. त्यानंतर गोदामात माल साठवणं, तो माल कसा तिथपर्यंत पोहोचल्याची काळजी घेणं, या साऱ्या गोष्टींचा विचार आपल्याला विपणनाच्या प्रक्रियेअंतर्गत करावा लागतो.
म्हणजे वस्तूचं उत्पादन घेणं तिथपासून ती वस्तू शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचेल या अंतर्गत होणाऱ्या साऱ्या प्रक्रिया आपल्याला या विपणनाच्या माध्यमातून अभ्यासता येतात किंवा त्या देखील आपल्याला या अंतर्गत पार पाडावं लागतात. शेवटचा मुद्दा सांगितला तो म्हणजे पाठपुरावा. कोणताही उद्योग मोठा होण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात. ते म्हणजे नुसतं ती वस्तू विकली म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही, तर त्यानंतर फीडबॅक हा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकांना काय अपेक्षा आहे, त्या अपेक्षा आपल्या उत्पादनामधून पूर्ण होतात का, ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया येतात आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, त्या प्रतिक्रियांना आपण आपल्या व्यवसायाच्या प्रक्रियेमध्ये कशा सामील करून घेऊ शकतो, काय सुधारणा करू शकतो, या साऱ्या गोष्टींची चर्चा किंवा त्याचा फीडबॅक आपण वेळच्या वेळी घ्यावा लागतो. यशस्वी उद्योजक होण्याची एक ती प्रक्रिया आहे. त्यामुळं लघु उद्योगामध्ये हा एक मुद्दा आहे. लघु उद्योगाच्या जे काही समस्या आपण ऐकल्या का, ते उद्योग आजारी पडतात किंवा म्हणजे थोडक्यात तोट्यात जातात, तर त्यामध्ये ही समस्या आहे का ते ग्राहकांचा जो काही प्रतिसाद आहे त्याबाबत ते पूर्णपणे अनभिज्ञ आहे. अनेकदा त्या प्रतिसादांमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो, परंतु दुर्लक्ष करण्याची जी काही प्रक्रिया आहे आपली त्या प्रतिसादांकडे, आणि ती प्रक्रिया अनेकदा अडचणीची ठरते का उद्योग त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे साहजिकता काय होतं की जे काही ग्राहकांना अभिप्रेत आहे किंवा जे काही ग्राहकांना अपेक्षित आहे ते आपल्याला देता येत नाही, आणि ते न देता आल्यामुळे काय होतं की जे नफ्याच्या संधी किंवा जे फायदे आपल्याला मिळू शकतात ते आपण गमावून बसतो. तर हा एक धोका त्या अंतर्गत आहे. तर एकंदरीत आपण आजच्या तासाला विविध प्रश्न या प्रकरणातून अभ्यासण्याचा प्रयत्न केला. प्रकरण जे होते लघु उद्योग होते. सर्वात प्रथम आपण लघु उद्योगाचे महत्त्व अभ्यासलं. लघु उद्योग प्रथमतः लघु उद्योग ही संकल्पना कशी काम करते का काय, का ती भारताच्या किंवा भारतसारख्या देशाच्या हिशोबानं का महत्त्वाची आहे, ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सविस्तर स्वरूपात एक प्रश्न होते. पहिला प्रश्न होता लघु उद्योगाचे महत्त्व होता. त्यानंतर लघु उद्योगाचे फायदे काय आहेत त्यावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लघु उद्योगासमोरील आव्हानं होती, समस्या अडचणी ज्या काय त्या देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लघु उद्योग स्थापनाचे टप्पे वेगवेगळे कशा रीतीने लघु उद्योग स्थापना केली जाऊ शकते. एकंदरीत 4 प्रश्न या संपूर्ण प्रकरणाअंतर्गत होते. बघा वेगवेगळे एकूण आपली 8 प्रकरणं आहे. एक तर जी स्थिती आहे सध्या त्या स्थितीमुळे आपल्याला समोरासमोर महाविद्यालय भरत नाही, त्यामुळे आपल्याला समस्याला सामोरं जावं लागतं की वर्गात जे अध्यापन आपलं झालं पाहिजे, शिकवणं झालं पाहिजे ते होत नाही. त्यामुळे आपल्याला असे विविध पैलू स्वीकारावं लागतात. त्यामुळं अभ्यासाच्या बाबत थोडंसं सजग राहणं तुम्हाला आता ते शिकावं लागेल. म्हणजे आता हे जसं उदाहरण ते आता एक प्रकरण एक सर्वसाधारणरित्या एक चर्चा करण्याचा प्रयत्न मी केला आहे. जसं वर्गात संधी मिळाली तर त्याला पुन्हा रिवाईज करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे. परंतु थोडंसं वेळ मिळून आता जरी व्हिडिओ मोठा असला तरी आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण एक प्रकरण आपण किंवा एक प्रश्न आपल्याला जसं सोयीनं वेळ मिळेल असं काही गरज नाही का आपण जरी व्हिडिओमध्ये एकाच वेळेस एकाच लेक्चरच्या माध्यमातून आता तासभराचा व्हिडिओ जवळपास होतो आहे, तासभराचाच व्हिडिओ आपण तो एकाच वेळेस ऐकला पाहिजे असंही काही बंधनकारक नाही. पण 10-10 मिनटाचा व्हिडिओ बनवणं आणि तो पाठवणं त्यासाठी एक संपूर्ण प्रक्रिया जाते. त्यापेक्षा एकाच वेळेस आपण हे संपूर्ण प्रकरणाची चर्चा करू शकतो. या अनुषंगानं हा प्रयत्न मी केलेला आहे की एकाच व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रकरणाला हाताळू शकतो का. तर जवळपास 4 प्रश्न आहेत. प्रकरण तुलनेनं छोटं आहे, काही प्रकरणं काय असतात मोठी असतात. तर याला एक थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. तर लघुउद्योग ही संकल्पना सांगितल्याप्रमाणे खूप व्हास्ट पण आहे आणि गरजेची पण आहे अभ्यासाच्या. कारण का की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाला प्रमाणानं मोठ्या स्वरूपात लागू पडते आणि याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या खऱ्या अर्थानं कमर्शियल फॅक्टर म्हणून आपण ते शिकू शकतो. जसं उद्योग काय प्रक्रिया आहे, तिचे काय परिणाम असं आपण उद्योग शिकतो किंवा सेवा विक्री यासारख्या संकल्पना शिकतो, पण ते इम्पॅक्ट कशा करतात अर्थव्यवस्थेवर ते आपल्याला ह्या प्रकरणापासून खऱ्या अर्थानं शिकायला मिळतं. म्हणजे मी जसं प्रस्तावनेत म्हटलं की लघु उद्योगाच्या समस्या आहे, त्या लघु उद्योगाच्या स्थापनेपासून आपण सुरुवात केली का स्थापना होते. तर समस्या काय आहे या देशासमोरची का बेरोजगारी खूप मोठ्या स्वरूपात आहे. म्हणजे नुसतं उद्योग येतो आणि तो स्थापन होतोय नाही, त्याच्या मागची पार्श्वभूमी कळणं गरजेचं आहे. का या भारतासारखा जो देश आहे त्या देशामध्ये मोठ्या स्वरूपात बेरोजगारी आहे. मग ही बेरोजगारी दूर कशी करायची, मग त्याला आपण टॅकल करायला एक उद्योग घेऊन येतोय समोर जो आहे लघु उद्योग. मग त्या अनुषंगानं आपल्याला या उद्योगाकडे बघितलं की मग आपल्याला बऱ्यापैकी समजायला सोपं जातं. जसं मग का बाबा हे उद्योगच का सरकार देतं. आता या वर्षीच्या पुस्तकामध्ये तुलनेनं कमी केलेलं आहे. आधी जी काही पुस्तक होती त्यामध्ये लघु उद्योगाला शासकीय विविध योजना आहे, त्या योजना कशा रीतीने मदत करतात त्या दिसतात. आता नवीन जसं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया यासारख्या संकल्पना 12वीच्या पुस्तकामध्ये त्याचा समावेश झालेला. आता या सरकार वेगवेगळ्या स्वरूपाची प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवतं या उद्योगांचा.
स्थापनेसाठी याला उदात्त हेतू तोच आहे की बेरोजगारी दूर झाली पाहिजे. म्हणजे नुसता एक उद्योग आपण शिकत नाही, तर त्याच वेळेस एक अर्थव्यवस्थेचं परिणाम त्या उद्योगावर काय आहे, त्या उद्योगावर कशा रीतीने देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते आपल्याला शिकता येतं. एक उद्योगाचा ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता हे सगळं संपूर्ण प्रकरण लघु उद्योगाच्या अवतीभोवती फिरतं. तर लघु उद्योगाच्या महत्त्वापासून आपण सुरुवात करतो, तर लघु उद्योगाची स्थापना पद्धतीचा शेवटचा मुद्दा पार आपण पाठपुराव्यापर्यंत जातो. मग हे सगळं शिकताना आपण त्याला थोडंसं आपले वैचारिकता आपण तेवढी प्रगल्भ केली तर आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून पण शिकता येईल. म्हणजे महत्त्व समजून घेताना जर सुरुवातीपासून त्या गोष्टीवर आपण कॉन्क्रीट असलो, आपल्याला काय सांगितलं की बेरोजगारीच्या समस्येकडं दुरुस्त करण्याचा एक हेतू आहे. नुसता उद्योग नाही, उद्योग तर आहेच, तो ते बाकीच्या सगळ्या प्रक्रिया घडणारच आहे. वस्तूची निर्मिती होणार आहे, सेवेची निर्मिती होणार आहे, त्याची विक्री होणारच आहे, त्यातून पैसा मिळणारच आहे, हे तर होणारच आहे. परंतु यामध्ये काय अटिका घातल्या, या कामगारांच्या समस्येबाबतच्या कामगारांची अटका घातली, त्यानंतर विजेचा वापर कमी असावा ही अटका घातली, नवीन यंत्राचा वापर नको जास्त, भांडवलाच्या अटिका घातल्या असतील. याबाबत थोडंसं आपण बारीक विचार करायला लागलो तर मग आपल्याला हे प्रकरण अधिक खोलात जाऊन समजतं. उदाहरणार्थ भांडवलाची मर्यादा खूप जास्त असते, मग कोणती यंत्र वापरली असती, मग जर मोठमोठी यंत्र वापरायला लागली असते तर कामगारांना काम नसतं मिळालं. त्यामुळे भांडवलाची रचना मर्यादित केली का जेणेकरून खूप मोठी यंत्र वापरायला आपाप मर्यादा पडतील. ज्यामुळे मोठी यंत्र नसली साहजिक तर तुम्हाला कामगार वापरावं लागतील. मग अशा रीतीच्या ह्या ज्या काही बारीक बारीक गोष्टी त्या तुम्हाला कळायला पाहिजे. नुसतं तुम्ही जर वाचत राहिला तर ते कळत नाही. परंतु आपण आपल्याला जे काही सांगितलं आहे ते सांगितलेल्या गोष्टी जर यामध्ये लागू करायचा प्रयत्न करायला लागलो तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला कळायला लागेल का रे नाही हे अशा रीती नाही तर ते तसं होतं, ते तसं होतं, ते असं आहे. मग आता जनरली काय असतं की वर्गात शिकवताना आपल्याकडे पुरेसा वेळ असतो आणि आपण एका मुद्द्यांवर खूप साऱ्या चर्चा करू शकतो, एका प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करू शकतो, वेगवेगळे पैलू अभ्यास शकतो. परंतु ऑनलाईन अडचण ही येते की तुम्ही किती चर्चा करणार आहे एका प्रश्नावर, नाही का? तर मग त्यामुळे अनेकदा थोडीशी घाई होताना दिसते आणि मग आपल्याला जितकं सांगायचं असतं, जितकी उदाहरणं द्यायची असतात, इच्छा असताना देता येत नाही. शिक्षक म्हणून माझी इथे अडचण आहे. त्यामुळं ही तुमची एक थोडीशी नैतिक जबाबदारी थोडंसं शोधलं पाहिजे. अवांतर म्हणा. आता जसं आपल्याला वेळ मिळेल हे प्रकरण ऐकल्यानंतर तुम्हाला जर समजायला अडचण वाटल्या काही मुद्द्यांमध्ये, काही माझ्यापर्यंत जितकं सोपं करता येईल तेवढं केलेलं आहे. पण ते करूनही तुम्हाला अडचण यायला तरी आपल्याकडे वेगवेगळे पैलू आहे, वेगळे मार्ग आहे. आपण गुगल मीटिंग घेऊ शकतो. मुलींचे आपण सेपरेट घेऊयात, मुलांचे सेपरेट घेऊयात. परंतु तुम्ही एकदा त्या प्रकरणाच्या अभ्यासाला बारकाईनं सुरुवात केली तर मग आपल्याला काय करतील की आपल्याला या एक गोष्टीवर सविस्तर चर्चा घ्यायची. आता काय का मुळात वेळ कमी आहे आणि ही सगळी प्रकरणं आपल्याला बऱ्यापैकी चर्चेतून तर घ्यायचीच आहे. का घ्यायची तर याचा काहीतरी संबंध आपल्याला 12वीशी, नुसतं 11वीचे म्हणून आपण अभ्यास करायचा नाही. तुम्हाला पहिलेही म्हटलं की याचा संबंध नक्की 12वीला आहे. याच्यातल्या अनेक गोष्टींचा संबंध आहे. उत्पादन, वितरण, भांडवल उभारणी समस्या काय असतात, या साऱ्या गोष्टी आपल्याला पुढे ना पुढे याचे संदर्भ आपल्याला भविष्यकालीन अभ्यासासाठी असतात. त्यामुळं आपल्याला जर आपण ऑनलाईन आहे किंवा दुर्लक्ष केलं म्हणून चाललो तर असं आपली प्रवृत्ती असली तर काय होतं, जे समजायला पाहिजे ते आपल्याला समजत नाही, जे कळायला पाहिजे ते आपल्याला कळत नाही. आणि न कळाल्यामुळे काय होतं का ते अभ्यासाची प्रक्रिया जी त्या वेगानं घडली पाहिजे, जितक्या सखोलपणे घडली पाहिजे ती घडत नाही. त्यामुळं तुमची एक नैतिक जबाबदारी, जरी हा व्हिडिओ मोठा असला, 4 प्रश्न याच्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मी तर बनवताना त्याच पद्धतीने बनवणार की शक्यतो जास्तीत जास्त प्रश्न काय होतं, एक व्हिडिओ बनवणं, तो टाकणं, परत एक व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येते, अनेकदा तुमच्याकडून ती बाकीच्या लिंक परत दुर्लक्षित होतात. तर एकाच लिंकमध्ये मी बऱ्यापैकी जास्तीत जास्त भाग कव्हरअप करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म लेवलला तुम्हाला जिथपर्यंत ऐकलं, एक प्रश्न झाला, पुढं वेळ मिळाला का तो व्हिडिओ डायरेक्ट फॉरवर्ड करून पुढच्यापासून ऐकायचा, पुढचा प्रश्न घ्यायचा. भले मी डिस्क्रिप्शनमध्ये देताना कोणत्या टाईमपासून कोणता प्रश्न सुरू झाला हे देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला तो टाईम लक्षात येईल, लगेच त्या टाईमवर गेले तुमचा दुसरा प्रश्न सुरू होईल. तर हे करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्ही आता इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करा. जितका जास्तीत जास्त प्रकरण आपण हाताळू, जो काय आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून वेळ मिळतो आणि लवकरच शक्यतो जर सुरू झालं तर मग आपल्याला वर्गातही हाताळता येतील. परंतु ज्या नियमानुसार, शासकीय नियमानुसार आपल्याला शिकवावं लागतं, निम्मेच विद्यार्थी आता, त्याच्यामुळं जो वेळ आपल्याला ज्याच्यामध्ये दुप्पट शिकू शकतो त्याच्यात आपलं निम्मच शिकून होतं. त्यामुळं तो एक धोका आहे. त्यामुळं आता सांगितल्याप्रमाणे थोडीशी माहिती घेत चला, स्वतः वाचायचा प्रयत्न करा. MSME जसं ज्याला मीडियम, स्मॉल आणि मायक्रो इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस आपण म्हणतो, तर हे काय आहे, याची काय आहे, शासकीय काय नियम आहे किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना कोणत्या आहे, इंटरनेट तुमच्याकडे, गुगल आहे, तुम्ही त्या जाऊन त्या शोधू शकतात. त्याची चर्चाही घेऊ. मी असं सगळं जबाबदारी तुमच्याकडे टाकून मी मोकळा होतो अशातला भाग नाही. आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल किंवा तुम्ही सांगाल त्या वेळेला आपण 2-4 दिवसात एखादं गुगलचं मीटिंग थ्रू लेक्चर एक आपण अटेंड करूयात आणि त्यामध्ये आपण डिस्कशन आपल्यात घेऊयात. परंतु दोन्ही बाजूने असतात. अनेकदा जे मुद्दे माझ्याकडून सांगून जायचे राहतात किंवा ज्या गोष्टीवर मी बोलू शकतो
किंवा बोलायला हवं होतं. अनेकदा ऑनलाईनमध्ये वेळेच्या अभावामुळे मला बोललं जात नाही. पण तुमची इन्व्हॉल्वमेंटमध्ये त्या असली, तुमच्याकडं काही वाचण्यात आलं ऑनलाईनच्या माध्यमातून इकडनं तिकडनं, तर साहजिकता त्या गोष्टी डिस्कशनमध्ये येतील आणि आणखी ती संकल्पना सोपी होईल. आणखी नुसतं मार्क म्हणून अभ्यासू नका, की 2 मार्काला येणार आहे, 3 मार्काला येणार आहे, 4 मार्काला आहे, 5 मार्काला यानं कधी माणूस मोठा होत नाही. तुम्हाला शिकायचं आहे तर मग सखोल शिका, बारीक शिका, स्वतःच्या आवडीने शिका. मी देणारं नॉलेज 100% बरोबर आहे, याच्या पलीकडं काहीच नाही असं कधीच होऊ शकत नाही. प्रत्येक ज्ञानाच्या पलीकडं काहीतरी आहे. त्यामुळं तुम्ही थोडंसं इन्व्हॉल्व व्हा, इंटरनेटचा वापर करा, वेगवेगळ्या माध्यमातून याच्याविषयी काही अतिरिक्त सापडतं का ते शोधा. तुम्हाला शंका पडल्या तर मला विचारा, मी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि साहजिकता ते प्रकरण अधिक सोपं कसं करता येईल, अधिक फायदेशीर कसं करता येईल हे बघूयात. आपल्याला आणखी प्रकरणाच्या पुढची शिकायची आहे. ही प्रकरणं आपल्याला जर लवकर कॉलेज सुरू झालंच नाही तर आपल्याला ह्या अशा माध्यमातूनच शिकावं लागतील. मग ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा, गुगल मीटिंगच्या माध्यमातून म्हणा, यूट्यूब लेक्चर्सच्या माध्यमातून म्हणा, ते आपल्याला शिकायचे. तर त्या अनुषंगाने स्वतःची इन्व्हॉल्वमेंट वाढवा. व्हिडिओ लेंदी आहेत, मोठे आहेत, आता पर्याय नाही, कारण सिलेबस जास्त आहे, तुलनेनं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सध्याचा जो काळखंड याच्यामध्ये सुट्ट्याचाच कालावधी जास्त आहे. त्यामुळं आपल्याकडे वेळ असणारच नाही. त्यामुळं एकंदरीत हे जे काही सगळे प्रश्न आहेत, जसं ह्या लघु उद्योगाची स्थापनाबाबत मी जे काही बोललो ते नीट आहे का ते समजून घ्या. थोडंसं आपल्या हातानं त्याचं ब्रीफिंग करायचा प्रयत्न करा. महत्त्वामध्ये काय सांगितलं आहे, त्याच्यानं त्याच्या फायद्यात काय सांगितलं आहे, त्याच्या अडचणींसमोर काय आहे, त्या गोष्टीवर चर्चा झालेल्या आहे, स्थापनेबाबत चर्चा झाली, त्याबाबत थोडंसं गांभीर्यानं अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही जी काही एकंदरीत प्रक्रिया आहे ती आपण किंवा हे प्रकरण क्रमांक 3 आहे, हे जर तुम्हाला इतक्या लवकरच चांगल्या रीतीनं समजलं तर मग वर्गामधल्या त्याच्यातला वेळ वाचला आणि मला इतर गोष्टींवर चर्चा घडून आणता येईल. परंतु हे जर ऑनलाईन तुमच्यापर्यंत पाठवून जर तुम्ही त्याला व्यवस्थित समजून घेतलं नाही, टॅकल केलं किंवा ते कळूनच घेतलं नाही किंवा ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी मेहनत घ्यायला हवी ती घेतच नसाल तर मग काय होईल, दुर्दैवानं पुन्हा ते वर्गात घ्यावं लागेल काही विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वांसाठीच म्हणा. आणि आपल्याला जे दुसरं अवांतर शिकायला मिळू शकतं पुढचा भाग तो आपल्याला शिकता येणार नाही. हे व्हायला नको. त्यामुळं तुमच्यापर्यंत आलं आहे तर तुम्ही त्याला तितका चांगला प्रतिसाद द्या, ऐका, जाणून घ्या काय आहे त्या समजून घ्या आणि जे राहील ते राहीलच, त्याच्यावर उत्तर शोधूच, त्याच्यावर मार्ग शोधू, त्यावर आपण मी सांगितलं 100% गॅरंटी देतो की आपण गुगल मीटिंगच्या माध्यमातून समोर आणि पुन्हा त्याच्यावर तुमच्या ज्या राहिलेल्या अडचणी त्यावर आपण उत्तर शोधूच. सगळंच का काही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले अशातला भाग नाही. हे ऐकूनही तुमच्या समस्या नक्कीच राहू शकतात आणि राहिलाच पाहिजे, काय लगेच झालं आणि हे संपलं अशातला भाग नाही. परंतु तुम्ही थोडंसं याला सिरियसली घ्या. ज्या समस्या शिल्लक राहिल्या त्या राहू द्या, त्या नोंदवून ठेवा आणि ज्यावेळेस आपण समोर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून किंवा वर्गात म्हणा किंवा गुगल मीटिंगच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्ही माझ्या समस्या विचारा. नक्कीच मी माझ्यापर्यंत जितक्या चांगल्या प्रकारे त्या समस्या तुमच्या सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, जवळपास 1 तासाच्या वर कालावधी होऊन गेलेला आहे. त्यामुळे आता थांबणं गरजेचं आहे. तर पुन्हा आपण पुढचं प्रकरण घेऊ, लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.